बोलायला चालू करू शकता तुम्ही, हळूहळू वगैरे बोलायला चालू करू शकता. अजून लोक येत आहेत. नमस्कार. हे पुढे ठेवू कसं हे फक्त खाली दाबायचं असं इथे ना, फक्त बाकी काही नाही करायचं. वर जाऊन दाबायचं. म्यूट करून ठेवा. म्यूट कसं करतो तो कर क्या आवाज तुम्ही. हाय म्हणून आलेलं आहे. 4 जण आले आहेत. विनय कुमार येतोय का आवाज? आवाज मिळणार आपल्याला, ते बोलणार नाही. मला एकट्यालाच बोलायचं आता. त्यांचा आवाज येणारच नाही का? म्यूट पेक्षा येणारच नाही. तू बोलू शकत नाही, तुम्हीच बोलायचं फक्त. ते फोटो कसा दिसत नाही माझा? ते नाही, ते तिकडे त्यांना दिसेल, तुम्हाला नाही दिसणार. तुम्हाला फक्त इथलं सांगायचं बघून. किती आले ते कुठं कळतं कसं? इथे बघा, 4 जण आहेत. 4 जण आहेत, दोघांनी लाईक केलंय. 4 जण आलेले. 4 जण दिसतात आता. 6 जण आले जातात. येतात हळू, तुम्ही हळू चालू करू शकता. वगैरे सांगण्यापासून 6 जण आलेले आहेत. नमस्कार वगैरे सगळे म्हणू शकता. 6 जण आले असं तसं काहीतरी बोलू शकता. एकटंच तुम्हाला बोलायला लागेल. मला जसं बोलायचं तसं एकटंच बोलायचं असतं. नमस्कार. आतापर्यंत 6च लोक आलेले आहेत. अजून लोक येत आहेत. आपण लोक येतात तोपर्यंत थोडीशी चर्चा करूया, कारण आपल्याला माहिती आहे की आज आपण एक महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. त्यामध्ये शाश्वत आणि अधिक उत्पादन साठी पूर्व हंगामी ऊस लागवडचे तंत्रज्ञान या विषयावरती आपण बोलणार आहोत. यामध्ये महत्वाचे 2 शब्द मी जे वापरलेले आहेत, शाश्वत आणि अधिक उत्पादन. बरेच वेळेला काही शेतकऱ्यांचे अधिक उत्पादन घेण्याकडे कल असतो, परंतु ते अधिक उत्पादन किती दिवसासाठी आलेलं आहे हे आपण पाहत नाही. 1 वर्ष अधिक उत्पादन येईल आणि दुसऱ्या वर्षी येणार नाही. परंतु शाश्वत म्हणजे या वर्षी येईल ते पुढच्या वर्षी आलंच पाहिजे. किंवा लागवडीचा ऊसाचं जेवढं उत्पन्न येईल तेवढं खोडव्याचं सुद्धा उत्पन्न असणं गरजेचं आहे. याला आपण शाश्वत असे म्हणतो आपण. म्हणून शाश्वत आणि अधिक उत्पादन हे 2 शब्द मी मुद्दाम वापरलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण पूर्व हंगामी ऊस हा विषय घेतलेला आहे. पूर्व हंगामी आपल्याला माहिती आहे की ज्या ऊसाची लागवड आपण ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये करतो त्याला पूर्व हंगामी ऊस असं म्हणतात. पूर्व हंगामी ऊस सर्वात चांगला आहे. महाराष्ट्रामध्ये जे जर पाहिलं आपण तर लागवडीचे 3 हंगाम आहेत. अडसाली हंगाम, ज्याची आपण जुलै-ऑगस्ट मध्ये लागवड करतो त्याला अडसाली हंगाम असं म्हणतो. आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ज्याची लागवड करतो त्याला पूर्व हंगाम म्हणतो. अतिशय चांगला टॉपिक निवडलेला आहे, कारण पूर्व हंगामीमध्ये 2 प्रकारचे हंगाम आपण साधतो. एक तर खरीप हंगामामध्ये एखादं पीक घेऊन आपण नंतर पूर्व हंगामामध्ये ऊस लागवड करतो. कमी कालावधीचं पीक जसं आहे की ताग आणि धेंचा हे खरीप हंगामामध्ये आपण लावतो. ते जमिनीमध्ये गाडतो. म्हणजे जे ऊसाला सेंद्रिय खतं लागतात, कारण सेंद्रिय खतं जमिनीमध्ये असणं फार गरजेचं आहे.
आणि म्हणून सेंद्रिय खताचा वापर जो आहे, शेणखत असेल तर शेणखत आम्ही जे सांगतो की साधारणतः 25 ते 30 गाड्या शेणखत जमिनीमध्ये टाकावं. परंतु ह्याची जर किंमत पाहिली आपण तर ती शेतकऱ्यांना घेणं परवडत नाही, म्हणून आपण याला हिरवळीची खतं टाकायला सांगतो किंवा गाडायला सांगतो. आणि ही हिरवळीची खतं जमिनीमध्ये जर आपण जून मध्ये जर पेरली तर 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्याची पूर्ण वाढ होते, फुलवाऱ्यामध्ये येतात आणि ते गाडली तर 1 ते 1.5 महिन्यामध्ये परत कुजतात. म्हणजे 3 महिन्यामध्ये आपलं पहिलं पीक निघून जातं. शेणखताचा जो आपला 50-60 हजार रुपये खर्च होणार आहे शेणखतावरती, तो ह्या हिरवळीच्या 4 ते 5 हजाराच्या बियाण्यामध्ये आपला भागू शकतो. म्हणून हिरवळीचे खत घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून हा पूर्व हंगामी ऊस या दोन्ही हंगामापेक्षा फायदेशीर आहे असं मला वाटतं. मी स्वतः यावर्षी पूर्व हंगामी ऊस आत्ताच लावलेला आहे. आजचा जो दिवस आहे आपला तो खरोखरच चांगला आहे, 1 ऑक्टोबर. कारण उद्या 2 ऑक्टोबर गांधी जयंती आहे आणि बरोबर 1 वर्षापूर्वी आम्ही मागच्या वर्षी आपले जे आता समन्वयक दोन्ही जण आहेत, वेदांत ॲग्रो आणि डेक्कन शुगर असोसिएशन, त्या डेक्कन शुगर असोसिएशनच्या मागच्या वार्षिक सभा जी झाली होती आमची पटेल हयातमध्ये, 1 आणि 2 ऑक्टोबरला होती. आणि ह्या 1 आणि 2 ऑक्टोबर या दिवशी आम्ही वेगवेगळ्या विषयावरती त्या ठिकाणी चर्चा केलेली होती. बरेचसे पेपर आलेले होते आणि त्या 1 आणि 2 ऑक्टोबरची आज बरोबर 1 वर्षांनी मला आठवण होत आहे की ह्या 1 आणि 2 ऑक्टोबरच्या सभेमध्ये बरेचसे चांगले विषय चर्चेला केले होते. आणि आजचा हा शुभ दिवस आहे. विशेषतः वेदांत ॲग्रो यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि याच्यामध्ये वेदांत ॲग्रोचं विशेषतः मी धन्यवाद मानलो. त्याचबरोबर DST, त्याचे सर्व मॅनेजमेंट आणि त्याचे अध्यक्ष श्रीपाद गंगावती यांनी माझे जे हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे हे शेतकरी बांधवांना निश्चित फायदेशीर ठरणार आहे. कारण याच्यामध्ये 2 विषयामध्ये आपण चर्चा करणार आहोत, शाश्वत आणि अधिक उत्पादन आणि पूर्व हंगामी ऊस. तर याच्यामध्ये किती आले आपल्याला कळते, 19 जण आहेत. याच्यामध्ये जो वेदांत ॲग्रोचा जो त्यांचे जे काय संशोधन केलेलं आहे, हे संशोधन आपण सर्व संशोधन पाडेगाव या ठिकाणी तपासलेलं आहे. आणि त्या संशोधनामध्ये महत्वाचा घटक, फार महत्वाचा घटक आहे, याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. सिलिकॉन. सिलिकॉन असं एक अन्नद्रव्य आहे की जमिनीमध्ये सिलिकॉन जर आपण दिलं, विद्यापीठामध्ये जे आम्ही 16 अन्नद्रव्य वनस्पतीच्या वाढीसाठी महत्वाचे आहेत किंवा गरजेचे आहेत, ही 16 अन्नद्रव्या व्यतिरिक्त जे सिलिकॉन हे अन्नद्रव्य आहे त्या इसेन्शियल मध्ये मोडत जरी नसलं तरी खूप फायदेशीर आहे. पण त्याच्यामध्ये जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा त्याचा रोल असेल किंवा अँटी ट्रान्सपरंट म्हणून सुद्धा हे सिलिकॉन वापरतात. अँटी ट्रान्सपरंट मध्ये आजकाल आपल्याकडे पाण्याचा दुर्भिक्ष आहे, उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडतं. त्यावेळेला वेदांत ॲग्रोने एक त्यांचं केमिकल आणलेलं आहे की वेदांत ग्रीनिसॉल, त्यालाच केओलिन म्हणतात. पांढरी पावडर असते, ती पानावरती मारल्यानंतर पानाचं बाष्पीभवन कमी होतं, सूर्यकिरण परावर्तित होतात, पानाचं तापमानही कमी राहतं आणि त्याच्यामुळे उत्पन्न वाढतं, हे दिसून आलेलं आहे. म्हणून एक चांगलं वेदांत ॲग्रोचं प्रॉडक्ट आहे. त्याचबरोबर वेदांत ॲग्रोने वेदांत कार्बोसिल हे एक त्यांचं प्रॉडक्ट आहे. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन जवळजवळ 50% आहे. त्याच्यामध्ये आपण जमिनीतील आजकाल ऑर्गॅनिक कर्ब वाढवणं म्हणतो आपण. ऑर्गॅनिक कर्ब वाढवण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. जसं मी आता ग्रीन मॅन्युरिंग सांगितलं तुम्हाला, हिरवळीचं खत,
पाचसटाचे कुजवणे किंवा वनस्पतीचे जे अवशेष आहेत ते जमिनीमध्ये कुजवणे आणि त्याच्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढवण्याला फार महत्व आहे. सेंद्रिय कर्ब जर वाढला तर उत्पन्न वाढतं आणि जो मी वापरलेला शब्द आहे की शाश्वत, हे उत्पन्न शाश्वत वाढत असतं. म्हणून सेंद्रिय कर्ब वाढवणं अतिशय गरजेचे आहे आणि त्यामध्ये वेदांत कार्बोसील आपल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे होणारे सेंद्रिय कर्बाचे पदार्थ आहेत त्या व्यतिरिक्त एखाद्याकडे जर नसेल तर हे वेदांत कार्बोसील म्हणून वापरायला काय हरकत नाही. नंतर वेदांत ॲग्रोसील, हे वेदांत ॲग्रोसील हे मिनरल सिलिका पावडर आहे. याच्यामध्ये SiO2 म्हणजे सिलिसिलिक ऍसिड हे साधारणतः 75% आहे. त्यामुळे हे स्प्रे म्हणून द्यायला हरकत नाही. वनस्पतीच्या पानावरती जर दिलं आपण वेदांत सिलिका पावडर आहे आणि वेदांत ग्रीनिसॉल सिलिका जवळजवळ 99% वेदांत ग्रीन सिलिकॉन आहे 99% याच्यामध्ये आणि हे ड्रिप मधून सुद्धा आपल्याला देता येतं. असे हे वेदांतचे वेगवेगळे प्रॉडक्ट बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि या प्रॉडक्ट मधून उत्पन्न आणि शाश्वत उत्पन्न वाढतं हे आमच्या निदर्शनात आले. हे सर्व प्रॉडक्ट कृषी विद्यापीठामध्ये मृद व रसायनशास्त्र विभागात तपासलेले आहेत. 10 वर्षापूर्वीच तपासलेले आहेत. पाडेगावला याचे वेगवेगळे चाचण्या झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी हे सर्व प्रॉडक्ट त्यांच्या कसोटीला हे करून जवळजवळ 17% उत्पन्न वाढलेलं आहे, 17 ते 20%. म्हणून हे सर्व प्रॉडक्ट वापरावेत असं मी सांगतो. नंतर दुसरा एक वेदांतच्या प्रॉडक्ट मध्ये अजून एक महत्वाचं प्रॉडक्ट त्यांनी आणलेलं आहे फायटोसिल. हे सिस्टमिक फंजिसाइड आहे फायटोसिल. साधारणतः 1.5 ग्रॅम एका लिटरला आणि केवोलिन हे दोन्हीचं जर एकत्र मिश्रण जर वापरलं आपण तर तांबेरा जो आता रोग बरेच ठिकाणी दिसतो आपल्याला आणि विशेषतः कोल्हापूर भागामध्ये या तांबेराचा मोठा प्रादुर्भाव आहे. म्हणून तांबेरासाठी हे दोन्ही जर जे आहे फायटोसिल आणि केवोलिन दोन्ही याच्यामध्ये म्हणजे रोग आणि त्याचबरोबर कमी पाणी किंवा पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून हे सर्व जवळजवळ 6-7 वेदांचे प्रॉडक्ट आहेत. हे प्रॉडक्ट सर्व शेतकऱ्यांनी वापरलं तर आपल्याला शाश्वत आणि अधिक उत्पादन मिळण्यामध्ये याचा फायदा होतो आणि हे विशेषतः पूर्व हंगामी ऊसासाठी आपण आज या ठिकाणी बोलणार आहोत. तर ह्या वेदांत बरोबरच डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज असोसिएशन ही एक संस्था आहे. मी राहुरी विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर या संस्थेमध्ये मी जे 37 वर्ष जे पाडेगावला आणि राहुरीला जे कार्य केलं ते शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी या डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन मध्ये काम करत होतं. ही सर्व संस्था जी आहे ते जवळजवळ 2000 सभासद या संस्थेचे आहेत आणि हे सर्व सभासद वेगवेगळ्या विषयाचे, जसे मी ऍग्रिकल्चरचा समन्वयक आहे त्याचप्रमाणे इंजिनिअरिंगचे आहेत, अल्कोहोल टेक्नॉलॉजीचे आहेत, प्रोसेसिंगचे आहेत, मॅनेजमेंटचे आहेत, असे आमचे सर्व तंत्रज्ञ 2000 तंत्रज्ञ सर्व साखर कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना आम्ही तंत्र देत असतो आणि हे बरेचसे विनामूल्य आम्ही काम करत असतो. कारण सामाजिक बांधिलकी सोडून आम्ही आम्ही काम करत असतो. असे डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचं ऑफिस जे आहे ते शिवाजीनगर एस टी स्टँड जवळच एक 5 ते 6 मजली इमारत आहे त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी मी बरेच वेळेला हजर असतो. मी कृषी विभागाचा समन्वयक म्हणून काम करतो आणि ह्या समन्वयामार्फत सर्व साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना जे तंत्रज्ञान पोहोचवण्याचे आपण काम करत आहोत. तर आजच्या ह्या विषयामध्ये महत्वाचा जो टॉपिक आहे तो शाश्वत आणि अधिक उत्पादनासाठी पूर्व हंगामी ऊसाची लागवड. यामध्ये जर आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये ऊसाचं क्षेत्र जर
आपण पाहिलं की याच्यामध्ये जवळजवळ 60-70 वर्षाचा जर अभ्यास केला आपण तर दरवर्षी क्षेत्र वाढत आहे. 1950 साली साधारणतः 1 लाख हेक्टर क्षेत्र होतं, ते आता जवळजवळ 10 लाख हेक्टर, म्हणजे 10 पटीने क्षेत्र वाढलेलं आहे. ऊसाचं उत्पादन वाढलेलं आहे, परंतु उत्पादकता जर पाहिली आपण तर 1950 साली हेक्टरी 66 टन आणि आज ती जवळजवळ 75 टनापर्यंत येत आहे. म्हणजे फक्त आपल्याला एक 10 टन उत्पन्न प्रत्येक हेक्टरमध्ये वाढलेलं आहे, कारण इकडे क्षेत्र वाढलेलं आहे. क्षेत्र कशामुळे वाढले की पाणी आल्यानंतर सर्व लोक ऊस लावतात. कारखानदारी महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेने हे झालेली आहे, म्हणून अयोग्य ठिकाणी सुद्धा ऊस लावतात आणि त्यामुळे उत्पादकता तितकीशी वाढत नाही. परंतु तेच जर आपण पाहिलं तर काही शेतकरी एकरामध्ये 100 टन म्हणजे हेक्टरमध्ये 250 टनापेक्षा सुद्धा जास्त उत्पन्न घेतात. म्हणून तंत्र आपल्याकडे आहे, फक्त ते तंत्र वापरणे हे फार गरजेचे आहे. म्हणून याच्यामधून आपल्याला असं दिसतं की आपण जर चांगलं शास्त्रोक्त जर वापर केला तर हे उत्पादन किंवा उत्पादकता वाढू शकते. तुम्हाला ह्या ग्राफवर सुद्धा दिसेल की उत्पादकता वाढण्याला हळूहळू वाढते, परंतु क्षेत्र जर पाहिलं आपण तर ते 1 लाख हेक्टर पासून ते जवळजवळ 10 लाख हेक्टर पर्यंत वाढलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणून आपल्याला क्षेत्र वाढवण्यापेक्षा उत्पादकता वाढवणे गरजेचं आहे. आणि त्यामध्ये उत्पादकता बाबा का कमी येते, बरेच वेळा आपण काय करतो की नको त्या गोष्टीला जास्त महत्व देतो, म्हणून उत्पादकता कमी का येते ते सर्व विषय आपण या ठिकाणी अभ्यासले पाहिजेत. आता याच्यामधून आपल्याला दिसेल की उत्पादकतेतील विषमता. काही शेतकऱ्यांचं एकरमध्ये 35 टन उत्पन्न आहे, अशा शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि काही शेतकऱ्यांचं 100 टनापर्यंत पण उत्पादन आहे, हे त्याला प्रगतशील शेतकरी आपण म्हणतो. म्हणून आपल्याला हे महाराष्ट्राचे जे 35 टनाचे शेतकरी आहेत त्यांची संख्या जवळजवळ 90% जर म्हटलं आणि 10%च प्रगतशील शेतकरी आहेत. म्हणजेच आपल्याकडे तंत्र उपलब्ध आहे. प्रगतशील शेतकरी 100 टन घेतात आणि बहुसंख्य शेतकरी 35 टन घेतात. हे 35 टन शेतकरी आपल्याला 100 टनापर्यंत न्यायचे, म्हणून याला आम्ही वापरलेलं आहे की शाश्वत उत्पादन. शाश्वत उत्पादनासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, म्हणून मी आता जी पहिली स्लाइड दाखवली तुम्हाला की जी कारणं आहेत आपण ते कारणं अभ्यासली पाहिजे, त्याच्यावरती मार्ग आपल्याला शोधणं गरजेचं आहे. हे उत्पादकता कमी येण्याची कारणं जी आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा हंगामनिहाय लागवड. आता मी जे मला अडचणी पूर्व हंगाम आणि सुरू, तर तिन्ही हंगामाचे लागवडीचे वेळ ठरलेले आहेत की वनस्पतीच्या वाढीची अवस्था आहे त्या वाढीच्या अवस्थाप्रमाणे त्यांना हवामान कसं असावं आणि त्याच वेळेला जर लागवड केली, जसं अडसाली आहे ते जुलै ऑगस्ट मध्येच लागवड करायला पाहिजे. काय कळलं लोक मे मध्ये लावतात किंवा नंतर लावतात, मग त्यावेळेला उत्पादन कमी येतं. म्हणून हंगाम निहाय लागवड केली पाहिजे. तर आजचा जो विषय आहे तो आपला पूर्व हंगामी. पूर्व हंगामी लागवडीसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे 2 महिने अतिशय चांगले आहेत. आणि आजची 1 ऑक्टोबर तारीख मुद्दाम मी ह्या लेक्चरसाठी निवडलेली आहे की आजपासून पूर्व हंगामाची आपली सुरुवात होते. म्हणून पूर्व हंगामासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेचे आहेत हे मी आज सांगणार आहे. त्याच्यामध्ये अजून उत्पन्न कमी येण्याचे कारण म्हणजे शुद्ध आणि निरोगी बेणं आणि बेण्याचा अभाव. ते बेणं अतिशय महत्वाचं आहे. तुकाराम महाराजांची ओवी आपण बरेच जणांनी ऐकलेली आहे की शुद्ध पिजापोटी फळे रसाळ गोमटी. बियाणं शुद्ध पाहिजे आणि ते आपल्याला लागवड किती करायची ते अगोदरच आपलं नियोजन पाहिजे. आणि ते जर नियोजन जर असेल तर शुद्ध बियाणं आपल्याला अगोदर असेल तर वेळेवरती लागवड आणि शुद्ध बियाणं आपल्याला त्यावेळेला उपलब्ध होतं. नंतर पाण्याचे अयोग्य नियोजन. पाणी काही वेळेला जास्त देतात आणि त्यामुळे उत्पन्न कमी येतं. हवा, पाणी आणि अन्नद्रव्य हे 3 घटक वनस्पतीला असते, ते जर योग्य प्रमाणात जर दिले आपण तर उत्पन्न जास्त येतं. म्हणून पाण्याचं अयोग्य नियोजन करण्यासाठी ड्रीप हा एक मार्ग चांगला आहे. सर्व शेतकऱ्यांना ड्रीप करणं आता गरजेचं आहे, कारण पाण्याचं दुर्भिक्ष आपल्याला माहिती आहे
की काही काळाने आता गव्हर्नमेंट कंपल्सरी करणार आहे की तुम्ही ड्रीप वरतीच लागवड करा. त्याचा उद्देश असा आहे की पाणी योग्य प्रमाणात वापरलं तर उत्पन्न वाढतं आणि त्याचबरोबर ते पाणी बाकीच्या लोकांना इतर मार्गासाठी सुद्धा वापरता येतं किंवा इतर पिकांनाही वापरता येतं. नंतर रासायनिक खताचा असंतुलित वापर. रासायनिक खतं आपण बरेच वेळेला म्हणतो की हानिकारक आहेत. बरेच वेळेला शेतकरी वापरतात फक्त सेंद्रिय खतच वापरली पाहिजेत. परंतु आमचं शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की सेंद्रिय खतं तुम्ही वापरा, जितकी जास्त सेंद्रिय खतं वापरता येतील तेवढी सेंद्रिय खतं वापरा. परंतु ते सेंद्रिय खतं विकत घेण्याऐवजी शेतकऱ्यांनी शेतातच सेंद्रिय खतं तयार करून त्याचा एकात्मिक वापर केला पाहिजे की सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं दोन्ही जर एकत्र वापरले आपण आणि जमिनीतला सेंद्रिय कर्ब जर वाढवला तर ते शाश्वत उत्पन्न येतं आणि आपल्याला उत्पन्नही वाढवता येतं. त्याचबरोबर आज काय झालेलं आहे की जमीन आपली कमी झालेली आहे. त्याच जमिनीचे तुकडे होत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे जमिनीला विश्रांती देत नाही आपण. म्हणून जमिनीमध्ये फेरपालटीची पिकं घेतली पाहिजेत. ऊस लावल्यानंतर एखादं द्विदल वर्गीय पीक किंवा ताग आणि धेंच्यासारखं हिरवळीचं पीक जर घेतलं आणि फेरपालट जर केली तर त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढतो आणि उत्पादन वाढतं. नंतर आंतरपिकं आम्ही सांगतो की जमिनी कमी आहेत त्यामुळे आंतरपिकं घ्या जमिनी ह्याच्यामध्ये शेतामध्ये, परंतु तो शिफारशीत आंतरपिकं पाहिजे. ती आंतरपिकं जी आहेत ते मुख्य पिकाला, ऊस पिकाला हानिकारक नसावेत किंवा त्याच्याशी स्पर्धा करणारे नसावेत. जसं आहे की आपण ऊसामध्ये जर मका घेतली आपण तर मक्याचं पीक हानिकारक आहे. परंतु ऊसामध्ये सोयाबीन जर घेतलं आपण किंवा पूर्व हंगामामध्ये बटाटाची लागवड करा, कांद्याची लागवड करा, भुईमुगाची लागवड करा, द्विदल वर्गीय पिकाची लागवड केली तर ते दोघाला फायदेशीर होतात. म्हणून योग्य आंतरपिकं घ्या, अयोग्य घेऊ नये. नंतर एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनाचा अभाव. काही वेळेला पीक चांगलं येतं पण असे रोग येतात किंवा कीड येतात, जसं आता हुमणी सारखं आहे. हुमणीची जर कीड आली आपल्याला तर आपल्याला त्या ठिकाणी एकात्मिक मार्ग अवलंबला पाहिजे, त्याचा बंदोबस्त केला पाहिजे आणि तसं तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे. परंतु हे तंत्रज्ञान एकात्मिक पद्धतीने वापरलेलं पाहिजे. त्याच्यामध्ये रासायनिकच नुसते देऊन चालणार नाही आपल्याला. जैविक खूप चांगले कीटकनाशक आहेत, रोगनाशक सुद्धा जैविक आहेत. त्यांचा जास्तीत जास्त वापर जर केला आपण तर त्यांचा बंदोबस्त होतो. त्याचबरोबर शेतातील खर्च कमी करण्यासाठी आंतरमशागत बरेच वेळा करतो आपण आणि आंतरमशागतीमध्ये सर्वात जास्त खर्चिक जर बघितल्या जर तर मजुरांचा खर्च खूप होतो. खुरपणी, त्यातील तण काढणे यासाठी मजुरांचा खर्च कमी होतो. म्हणून आपण जी शिफारशीत तणनाशक आहेत की ते जमिनीला हानिकारक नाहीत. बरेच वेळा लोकांचा गैरसमज आहे की तणनाशक म्हणजे पूर्ण हानिकारक, परंतु शिफारशीत आपण केलेले आहेत की अट्रेजिन आहे, सेंकॉर आहे, अशी तणनाशक जर आपण शिफारशीप्रमाणे वापरले तर तणांचाही बंदोबस्त होतो आणि जमिनीला ते हानिकारक नाही आणि खर्चामध्ये बचत होते. म्हणून योग्य प्रमाणात आणि योग्य शिफारशीत तणनाशक वापरणं गरजेचं आहे. नंतर शाश्वत उत्पादनामध्ये सर्वात महत्वाचा मार्ग आहे की आपण काय करतो की लागवडीच्या ऊसाचं उत्पन्न खूप आहे. 100 टन लागवडीच्या ऊसाचं उत्पन्न येतं, पण एकदम खोडव्याचं जर बघितलं तर खोडव्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्या खोड्याचं उत्पन्न 50 टन, 40 टन, काही वेळेला 20 टन पण लोकांचं येत नाही. म्हणून आमचा जो अभ्यास आहे की एक लागवडीचं पीक आणि कमीत कमी 2 खडवं, 3 पिकं जर घेतली आपण आणि त्याचं उत्पन्न 70-80 टनाचं, सगळ्या तिन्हीचं जर अवरेज काढलं आपण 70-80 टनाचं जर आलं तिन्ही वर्षाचं तर ते पीक चांगल्या प्रकारे परवडू शकतं, शेती परवडू शकते. म्हणून एक लागवडीचे पीक आणि 2 खोडवा. त्याचबरोबर शेतामध्ये सुधारित अवजारांचा वापर करणं गरजेचं आहे. कारण सर्व खुरपणीचा मी सांगितलं मला खुरपणी नाही, आता चांगले पॉवर टिलर सारखे अवजार आलेले आहेत, बांधणीचे अवजार चांगले आलेले आहेत, त्याचबरोबर खतं घालण्यासाठी चांगले अवजार आलेले आहेत, लागवडीसाठी सुद्धा अवजार आहेत. इव्हन मी सांगतो की ऊसाची रोपं सुद्धा आम्ही पाडेगावला असताना रोपाची लागवड काही अवजारामधून केलेली आहेत. म्हणून ह्या अवजारांचा जास्तीत जास्त वापर आपल्याला जर केला तर उत्पादनामध्ये वाढ येते आणि ते उत्पन्न शाश्वत सुद्धा होऊ शकतं. त्याचबरोबर काही वेळेला
नैसर्गिक आपत्ती येतात. जसं आता मागच्या वर्षी मी सांगितलं की आमच्या DSTA वार्षिक परिसंवाद जुलै ऑगस्ट मध्ये होता, पण इतका पाऊस झाला, अवेळी पाऊस झाला, सर्वीकडे पूर परिस्थिती आणि त्याच्यामुळं हाहाकार उडाला. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा काही गोष्टी आपल्याला अगोदरच माहिती असणं गरजेचं आहे की पूर आल्यानंतर बाबा त्याला वाचवण्यासाठी काय करावं, हुमणी आल्यानंतर काय करावं, किंवा पाणी एकदम कमी पडलं, जसं आता आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे की वेदांत अॅग्रोने केओलिन सारखं एक अँटी ट्रान्सपरंट आणलेलं आहे. केओलिनचा वापर बरेच लोकांना माहिती नाही की केओलिन एवढं स्वस्त आणि चांगलं अँटी ट्रान्सपरंट आहे की त्याच्यामुळे उत्पन्नही वाढतं आणि पाण्याची सुद्धा बचत होते. असे काही साधनं जर आपल्याकडे असतील तर ते सुद्धा वापरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रोग आणि किडीचा आकस्मिक प्रादुर्भाव होता, जसं हुमणीचा आहे, तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला काही करणं गरजेचं आहे. ते शिफारशीत माहिती असणं गरजेचं आहे, तंत्रज्ञान. म्हणून ह्या गोष्टी, उत्पन्न कमी येण्याच्या बाबी जर आपण माहिती करून घेतल्या तर शेतकऱ्यांना असं कळेल की बाबा आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर आजचा जो आपला महत्वाचा विषय आहे की पूर्व हंगामी ऊस लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान. आता आधुनिक हा शब्द वापरलेला आहे मी की हे आधुनिक नाही, परंतु याच्यामध्ये काही गोष्टी आधुनिक आहेत. त्या आधुनिक गोष्टी आपल्याला अवगत करणं गरजेचं आहे. आता मी सांगितलं तुम्हाला की ऊसामध्ये एक लागणीचा ऊस, खोडवा आणि त्याचबरोबर बेनेमाळा. बेने काय कळलं, शेतकऱ्यांच्याकडे बेनं नसतं, मग काय करायचं, आता कुठलेही आपण ऊस लावायचा, त्याला वाटतं की उगून येतंय, त्याला काय गरज नाही, मग खोडव्याचा ऊस वापर, कुठला तरी जनावरांना घातलेला ऊस वापर. आणि ते असं केल्यामुळे उत्पन्नामध्ये त्याच्यामध्ये घट येते. म्हणून स्वतःचाच बेनेमाळा किंवा स्वतःचीच ऊसाची नर्सरी असणं गरजेचं आहे. आता नर्सरीवरती पुढे मी एक चांगल्या स्लाइड तुम्हाला दाखवणार आहे की मी स्वतः यावर्षी, मला पूर्व हंगामी ऊस लागवड करायचे होते, तर आमचं जे एक पाडेगावलेच विकसित केलेले आहे, माझे गुरु आणि माझे मित्र जमदग्नी साहेब, त्याला थोडस रिफाइनमेंट देऊन सुपर केन नावाची नर्सरी त्यांनी एक स्थापन केलेली आहे की आपल्या शेतामध्ये एक अर्धा गुंठा जागेवरती आपल्याला ही नर्सरी करता येते. त्या नर्सरीतली रोपं साधारणतः 20 ते 25 दिवसामध्ये लागवडीसाठी उपलब्ध होतात. मी स्वतः कोविडच्या कालामध्ये 7-8 महिने, माझं थोडस आजारी असल्यामुळे मला शेताकडे 7-8 महिने जाता आला नाही कोविडमुळं, परंतु फोनवरून इथं मी सर्व मॅनेज केलं आणि त्या ठिकाणी ही नर्सरी मी माझ्या शेतात असणाऱ्या माणसाकडून तयार करून घेतली. 20 दिवसाची रोपं एका ठिकाणी, एका गावावरून दुसऱ्या गावाला टोमॅटोच्या क्रेटमध्ये एका टेम्पोमध्ये भरून साधारणतः अर्धा टन ते पाऊण टन ऊसामध्ये 1 एकराची माझी लागवड झाली की जे शेतकरी 3 ते 4 टन ऊस वापरतात, जमिनीमध्ये गाडतात, नको असताना त्याचा खर्च करतात. म्हणून हा बेनेमाळा आणि स्वतःची नर्सरी असणं गरजेचं आहे. म्हणून ही पायरी प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. पुढे नर्सरीचे एक चांगले स्लाइड मी तुम्हाला दाखवणार आहे. नंतर लागवडीची पहिली पारजी म्हणजे जमिनीची मशागत अतिशय चांगली होणं गरजेचं आहे. मशागत चांगली झाली नाही, वापसा नसेल, मग तसेच आपण काय वेळा लावतो, ढेकळं असतात, ते असतं आणि त्यासाठी मशागत करणं गरजेचं आहे. मशागतीसाठी स्वतःची अवजारं किंवा ट्रॅक्टरवाल्याकडे चांगली जर अवजारं असतील तर ते हे करतात. म्हणून पहिल्यांदा 2 नांगरणे, एक उभी आडवी नांगरट, नंतर त्याच्यामध्ये तागाचं पीक गाडायचं जमीन सपाट करून. हे तागाचं पीक 1 ते 1.5 महिन्यामध्ये चांगलं फुलावर, पहिले फुलं दिसल्यानंतर जमिनीमध्ये गाडलं 15 ते 20 दिवसामध्ये कुजतंय. माझा स्वतःचा अनुभव आहे की मी यावर्षी इतकं चांगल्या प्रकारे तागाचं पीक आलं, ते गाडले वेळेवरती आणि गाडल्यानंतर महिनाभर कंटिन्युअस पाऊस होता, त्या पावसामुळं ते चांगलं कुजलं. आणि बरोबर मागच्या 8 दिवसापूर्वीच 1 ऑक्टोबरचं मला साधायचं होतं, परंतु म्हटलं नंतर पाऊस लागल्यानंतर परत वापसा येणार नाही, म्हणून सऱ्या काढून रोपाची लागवड केली. ती अतिशय सुंदर प्रकारे रोपाची लागवड आलेली आहे. सांगायचा मुद्दा की जमिनीची मशागत अशा प्रकारे आपली झाली पाहिजे. नंतर दुसरा याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की बरेच लोकांचे, आता मी सांगितले की ऊसावरती ऊस पीक तेच पीक दरवर्षी घेतल्यामुळे जमिनी अशा खारवट चोपन झालेल्या आहेत, त्याचं
पहिला थर जे असा कठीण थर झालेला आहे, म्हणून हा कठीण थर आपल्याला मोडून काढावा लागतं. काय वेळेला पाणी दिलं की ते साठून राहतं, जमिनीमध्ये मुरतच नाही. म्हणून हा सबसॉइलरचा वापर आपल्याला एक 3-4 वर्षातून करणं गरजेचं आहे. आणि ह्या सबसॉइलर मध्ये जमीन 1 मीटर अंतराने उभे आडवे सबसॉइलिंग केल्यामुळे ऊस उत्पादनात जवळजवळ 25 ते 30% वाढ झाल्याचं आम्हाला दिसून आलेलं आहे. आणि त्या जमिनीमध्ये सबसॉइलिंग केल्यामुळे आणि न केल्यामुळे बघा असा जो फरक दिसतोय तुम्हाला फोटो, की सबसॉइलिंग केल्यामुळे ऊसाची वाढ कशी होती आणि सबसॉइलिंग न केल्यामुळे किती होती. म्हणून 25 ते 30% वाढ होण्यासाठी सबसॉइलर वापरणं गरजेचं आहे. म्हणून एक ज्यांच्याकडे असे ह्या चोपन जमिनी आहेत, हार्ड जमिनी आहेत, त्यांनी सबसॉइलरचा वापर करून जर जमीन लागवडीखाली आणली तर 25 ते 30% उत्पन्नात वाढ झाल्याचं आम्हाला दिसून आलेलं आहे आणि सिद्ध झालेलं आहे. नंतर जमिनीची लागवडीसाठी पूर्व मशागत कशी करावी, काय करावी, हे आपण आता तुम्हाला मी सांगितले, उभी आडवी नांगर. नंतर त्याच्यामध्ये सऱ्या किती फुटावरती पाडायच्या. आता याच्यामध्ये जमीन आपली कशी आहे, हलकी आहे, मध्यम आहे, भारी आहे, त्याच्यावरती सरीचं अंतर अवलंबून असतं. 2-3 प्रकार आहेत की पट्टा पद्धत आहे किंवा रुंद सरी. रुंद सरीसाठी आपण हलकी जमीन किंवा मध्यम जमीन जर असेल तर 4 फुटावरती सऱ्या, भारी जमीन असेल तर 5 फुटावरती सऱ्या, आणि एकदमच भारी जमीन असेल तर त्याच्यामध्ये 6 फुटापर्यंत गेलं तरी चालतं. आणि 2 डोळ्याची टिपरी किंवा 1 डोळ्याची टिपरी, मी तर म्हणेल 1 डोळ्याची टिपरी किंवा रोपाचीच लागवड करा तुम्ही. कारण आता 2 डोळे सुद्धा काही दिवसांनी होते, बराचसा खर्च त्याच्यामध्ये होतो. जमिनीमध्ये गरज नसताना आपण ऊसाची टिपरी गाडत असतो. म्हणून 2 डोळ्याची किंवा 1 डोळ्याची टिपरी तुम्ही लागवड करा. आणि आता सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही स्वतःचीच नर्सरी शेतामध्ये अर्धा गुंठ्यापेक्षा सुद्धा कमी क्षेत्र लागतं 1 एकराला, ते करू शकता. कशी करायची हे तुम्हाला ते सांगितलं. नंतर यांत्रिक पद्धतीने पॉवर टिलरने आपण सुद्धा 2 सरीतील अंतर हे करू शकतो पॉवर टिलरच्या सहाय्याने बांधणी करण्यासाठी. म्हणून 4 फूट ते 5 फूट हे अंतर सर्वात चांगलं आहे. आणि 2 रोपातलं अंतर 2 फुटापर्यंत किंवा 1 डोळ्याची टिपरी जर लावली तर 1.5 ते 2 फूट अंतर 1 डोळ्यामध्ये, त्याच्यामध्ये बियाण्यामध्ये बचत होते. हा आपण पहिल्यांदा केला पाहिजे. नंतर हंगामनिहाय लागवड करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक साखर कारखान्याला किती क्षेत्र असावं ते दिलेलं आहे. शेतकऱ्यांच्यासाठी नाही पण कारखान्यांनी सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला 100% अडसाली असतो, मग तो वेळेवरती तुटत नाही. किंवा काही वेळेला नुसताच सुरूचा ऊस असतो, मग त्याचा साखर उतारा कमी येतो. म्हणून हे प्रमाण आता जे हे केलेलं आहे की अडसाली ऊस 15 ते 20% असावा, पूर्व हंगामी साधारण 30% पर्यंत असावा, सुरूचा 10 ते 15% आणि खोडवा 40%, असं जर नियोजन केलं तर उत्पादकता चांगली येते, वेळेवर ते ऊस तुटला जातो आणि साखर उताराही वाढतो. नंतर त्याच्यामध्ये त्या सुधारित तंत्रज्ञानामध्ये काही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मी मुद्दाम सांगणार आहे की पहिल्यांदा आपल्याला बियाणं चांगलं असणं गरजेचं आहे. आणि त्या बियाण्यामध्ये ऊसाचा वाण, कोणता ऊसाचा वाण आपण निवडायचा हे सुद्धा गरजेचं आहे की आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, हवामान कसं आहे, आणि त्याच्याप्रमाणे वाण कोणता निवडायचा. की आता जे प्रचलित वाण आहेत आपण की त्याच्यामध्ये फुले 265 पाडेगावने विकसित केलेलं आहे. मीच त्यावेळेचा पैदासकार होतो आणि फुले 265 ह्या उद्देशाने निवडलं की शारपट जमिनीमध्ये हा वाण सर्व वाणापेक्षा चांगला येतो. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आपल्याला माहिती आहे सर्वांना की त्या ठिकाणी शारपट जमिनी होत्या. शेतकऱ्यांचं उत्पन्न 1 एकरामध्ये 20 टनापेक्षा पण कमी होतं. आणि ते लोक माझ्याकडे आले आणि आम्हाला सांगितले बाबा आमची उत्पादकता फार कमी आहे, आपण ते वाढवायसाठी प्रयत्न करा. आणि तेवढ्याला मी 265 हा वाण दिला. तो वाण त्या कारखान्याला अतिशय फायदेशीर ठरला. काही कारखान्यामध्ये उशिरा पक्वता येते असं त्यांचं म्हणणं आहे, ते तोडायला थोडेसे काचकूच करतात. त्याच्यासाठी 86-032 सुद्धा वाण अतिशय चांगला आहे, हा तिन्ही हंगामासाठी येतो. मी ह्या 86-032 तर वंडरकेन असं म्हणेल की सर्व हंगामासाठी, सर्व जमिनीसाठी, सर्व वातावरणासाठी 86-032 हा वाण खूप चांगला आहे. फक्त ह्याचं बियाणं, शुद्ध बियाणं मिळणं गरजेचं आहे. शुद्ध जर बियाणं मिळालं नाही तर मग ऊसाला जाडी येत नाही, काही वेळेला इतर बाबींचा सुद्धा त्याच्यामध्ये हे होतो. नंतर
671 94/012 हे वाहन दिलेले, पण तितकेसे ते येत नाही. जसं 671 त्याच्यामध्ये लालकुच येतं आणि त्याला पर्याय म्हणून आपण आता MS 10,001 हा एक लवकर पक्व होणारा जात आलेला आहे. VSIने विकसित केलेला 9805 हा सुद्धा वाहन चांगल्या प्रकारे उत्पन्न देतोय ह्या पूर्व हंगामामध्ये. म्हणून आता मी सांगितलं की 265 86,032 VSI 9805 किंवा MS 10,001. MS 10,001 बद्दल थोडं बोलणार आहे, कारण मी त्याचा पैदासकार असल्यामुळं. हा वाहन या वर्षी भारतामध्ये जो आपला दक्षिणेचा भाग आहे, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि MP म्हणजे अर्धा भारत, ह्या भारतामध्ये MS 10,001चं उत्पन्न सर्वात जास्त आलेलं आहे आणि साखर उताराही चांगलेला आलेला आहे. तर मला अभिमानाने वाटतं की MS म्हणजे महाराष्ट्रामध्ये तयार झालेला हा पहिला वाहन आहे आणि भारतामध्ये सर्वात जास्त उत्पन्न आलाय. तर ह्या वाहनाचं जर 10 ते 15% क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आलं, जसं आपण UP मध्ये पाहिलं की मागच्या 2-3 वर्षामध्ये UP महाराष्ट्राच्या बरोबर यायला लागले. त्यांची उत्पादकता वाढली आणि साखर उताराही वाढला. म्हणून का वाढला? त्याच्यामध्ये को 238 नावाचा वाहन लागवडीखाली आला. म्हणून संशोधनामध्ये इतकी ताकद आहे की ते, मी तर बरेच वेळा म्हणतो की साखर कारखान्यात तयार होत नाही, शेतात मध्ये तयार होते. म्हणून सर्व लोकांनी ह्या शेताकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हा MS 10,001 अभिमान आहे आपल्याला की महाराष्ट्रामध्ये पहिली जात आहे. आतापर्यंत कोयम आपण वापरत होतो. हा MS नावाचा वाहन आल्यामुळं महाराष्ट्राचं सर्व भारतामध्ये आपण 1 नंबरला जाणार आहोत हा वाहन. आणि यावर्षी सर्वात जास्त उत्पन्न आणि साखर उतारा त्या चाचण्यामध्ये आलेला आहे आणि आता ती लवकरच भारतासाठी सुद्धा शिफारशीत होणार आहे. नंतर ह्या सर्व वाहनांचे थोडेसे फोटो आणि त्यांची शेतकऱ्यांना माहिती असावी काय आहेत. हा 86,032 वाहन 1996 साली म्हणजे जवळजवळ 25 वर्षापूर्वी विकसित केला. त्याचे जर सायंटिस्ट पाहिले आपण, एक उदारमतवादी किंवा एक संशोधनाला वाहून घेतलेल्या डॉक्टर भाग्यलक्ष्मी मॅडम यांनी हा संशोधन करून विकसित केलेला वाहन. त्याच्यामध्ये साखर उतारा चांगला आहे, उत्पन्न चांगलं आहे, रोग आणि किडीला बळी पडत नाही, पाण्याचा ताण सहन करतो आणि खोडवा चांगला होतो. विशेषतः हा वाहन आहे. फक्त याच्यामध्ये आपण शेतकरी लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे की बियाणं चांगलं शुद्ध पाहिजे. म्हणून पहिल्या वर्षी तुम्ही पाडेगाववरने किंवा VSI मधले बियाणं आणा, स्वतःची नर्सरी करा आणि हे जर वापरलं आपण तर उत्पादकता तुमची चांगली येते. म्हणून 86,032 हा तिन्ही हंगामामध्ये येणार आहे. जर ऊस जर पाहिला आपण तर बघा ऊसाची जाडी कशी आहे, कलर कसा आहे, असं बियाणं मिळणं गरजेचं आहे. म्हणून याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नंतर दुसरा जो आहे की 265, आता मी सांगितलं की हा विशेषतः क्षारपट जमिनीमध्ये, त्याच्याकडे क्षारपट जमिनी आहेत, उत्पन्न वाढवणे चांगले, जमीन भारी आहेत, अशा जमिनीमध्ये वाढवा आहे, साखर उतारा चांगला आहे, उत्पन्न चांगलं आहे. आणि फक्त याच्यामध्ये एकच अडचण आहे की गवताळ वाढ येते जरा. म्हणून बियाणं आपल्याला बदलणं गरजेचं आहे गवताळ वाढीसाठी आणि बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बीज प्रक्रिया करूनच लागवड केली तर हा 265 वाहन हा खूप चांगला आहे. आता त्याचं उत्पन्न आर्थिक किती फायदा झाला ह्या स्लाइड मधून दिलेला आहे. हा सोमेश्वरचा मी अभ्यास केला की दरवर्षी जवळजवळ 2,000 कोटी रुपये एका 265 वाहनामध्ये मिळालेले आहेत. 2007 साली म्हणजे जवळ 15 वर्षापूर्वी. आणि दरवर्षी जर 2,000 कोटी केले आपण तर ह्या 15 वर्षातलं आर्थिक किती फायदा झाला आणि शेतकऱ्यांच्यासाठी सरकारने खर्च किती केले. जे आता काही लोक जे म्हणतात की विद्यापीठ काय करत नाही, विद्यापीठ पांढरा हत्ती आहे, तर ह्या एकाच स्लाइड मध्ये आपल्याला दिसेल की संशोधनामध्ये किती ताकद आहे. म्हणून सर्वांनी संशोधनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या स्लाइड मधून मला सांगायचे ह्या 265 वाहनामुळं किती आर्थिक फायदा झालेला आहे आणि हे आपण सोमेश्वर कारखान्यामध्ये दाखवून दिलेलं आहे. त्याचबरोबर मागच्या 2 वर्षापूर्वी 9805 हा एक अतिशय चांगला वाहन VSI या संस्थेने विकसित करून लागवडीसाठी दिलेला आहे. काही शेतकऱ्यांच्याकडे चांगले रिझल्ट आहेत, लावतात. म्हणून
या स्लाइड मधून मला सांगायचं की ज्या लोकांच्याकडे जमीन आणि सर्व पाहून जो चांगला वाण आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याची लागवड करा आणि बियाणं वाढवा स्वतःच्या शेतामध्ये, तर आपल्याला उत्पन्न चांगलं येऊ शकेल. आता ह्या स्लाइड मधून बियाण्याबद्दल मी स्वतः सांगणार आहे की बियाणं आपलं कसं असावं. बियाण्याची लागवड करण्यासाठी, पूर्व हंगामी लागवडीसाठी सुधारित आणि शुद्ध आणि भेसळ व्यतिरिक्त बियाणं पाहिजे. बियाणं जाड, रसरशीत, निरोगी असलं पाहिजे. रोग आणि कीड ते मुक्त असलं पाहिजे आणि 9 ते 10 महिन्याचं. तर 9 ते 10 महिन्याचे काही वेळा लोक खोडव्यातले वापरतात, 15, 17, 18 महिन्याचे वापरतात, मग उगवत नाही ते खोडव्याचं वापरतात, त्यात रोग आणि कीड येतात. म्हणून तो 9 ते 10 महिन्याच्या म्हणजे याच्यामध्ये ग्लुकोज नावाची साखर जास्त असते. आपण जर पाहिलं की साखर कारखान्यामध्ये जे आपण साखर काढतो ते शुक्रोज असते, परंतु सुरुवातीला ग्लुकोज असते. ही ग्लुकोज साखर उगवण्यासाठी अतिशय गरजेची आहे. म्हणून 9 ते 10 महिने वयाचं जर बियाणं वापरलं तर त्याचे उगवण चांगले होते. आणि दर 3 ते 4 महिन्याने बियाणं, आता हा पहा बियाण्याचा ऊस मी पाडेगावला असतानाचा फोटो आहे की 9 ते 10 महिन्याचं बियाणं कसं असावं आणि ते जर वापरलं तर उत्पन्नामध्ये कशी वाढ होते हे आपण सिद्ध केलेलं आहे. नंतर बेनेमळा कसा तयार करायचा हे दाखवलेलं आहे. आता हे शेतकऱ्यांनी बेनेमळा तयार करण्यासाठी त्याच्या माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला की मूलगुणी बियाणं म्हणजे न्यूक्लियस सीड, मूलभूत म्हणजे ब्रीडर सीड, पायाभूत म्हणजे फाउंडेशन आणि सर्टिफाईड म्हणजे प्रमाणित. हा सगळ्या स्टेजेस आहेत. तर हे प्रमाणित बेणं आणि पायाभूत बेणं ह्या संशोधन केंद्राकडे, म्हणजे जसं पाडेगाव संशोधन केंद्र आहे किंवा VSI संस्था आहेत किंवा विद्यापीठ आहेत, या ठिकाणी आपण बेणं आणायचं. पूर्ण लागवडीसाठी नाही, एक गुंठ्यासाठी आणा तुम्ही किंवा अर्धा एकरासाठी आणा आणि त्या बेणापासून तुमची स्वतःची नर्सरी तयार करा आणि हे करा. म्हणून ह्या सर्व स्टेजेस सर्व शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. नंतर उती संवर्धित रोप ह्याचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे. आणि हे बेण्याला का वापरायचं आपण त्या ठिकाणचं ही, तर त्याच्यामध्ये बेण्यामध्ये बघितलं पाहिजे की बेने प्रक्रिया केलेली असते. उष्ण आणि बाष्पजल जे आपण गवताळवाढीसारखे रोग आहेत ते गवताळवाढीसारखे रोग या उष्ण बाष्पजल प्रक्रिया केल्यामुळं येत नाहीत. म्हणून या ठिकाणचं बेणं वापरायचं. नंतर बेने प्रक्रिया, लागवडीच्या अगोदर बेने प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आता बेने प्रक्रियामध्ये रासायनिक बेने प्रक्रिया आणि जैविक बेने प्रक्रिया. रासायनिक बेने प्रक्रियेमध्ये कीड आणि रोगासाठी, जसं किडी आहेत, खवले कीड आहे, पिठ्या टेकून आहे आणि बुरशीजन्य रोग काय आहे, त्याच्यामध्ये 100 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम कार्बेंडेजिन म्हणजे 22.1% आणि 300 मिली मेलॅथिऑन किंवा रोगार 10 मिनिटे बुडवून त्यामध्ये रासायनिक प्रक्रिया करायची की जेणेकरून रोग आणि किडीचा बंदोबस्त होईल. रोग आणि किडी आल्यानंतर हे वापरण्याऐवजी ते येऊ नयेत म्हणूनच हे वापरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जैविक बेने प्रक्रिया, ह्या जैविक बेने प्रक्रियामध्ये ऍसिटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू. आता आपण मी सांगितलं की एकात्मिक खत व्यवस्थापन. एकात्मिक म्हणजे सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक. या जैविक खतामुळे जवळजवळ 50% आपल्या रासायनिक खतामध्ये आपल्याला बचत करता येते. हे सिद्ध झालेलं आहे की ऍसिटोबॅक्टर सारखे आहेत की हवेतला नत्र ते शोषून घेतात आणि पिकाला उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर स्फुरद विरघळवणारे जीवाणू काय आहेत ते सुद्धा स्फुरदाचं विघटन करतात, स्फुरद विरघळवतात. मातीच्या कणाला जे स्फुरदाचे घटक चिकटलेले असतात ते विरघळवतात आणि उपलब्ध करतात. म्हणून त्याचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे. म्हणून 100 लिटर पाण्यामध्ये 10 किलो ऍसिटोबॅक्टर आणि 1.25 किलो किंवा 1 लिटर, आता याच्यामध्ये सुद्धा मिळतात, लिक्विड फॉर्म मध्ये सुद्धा मिळतात ते, तर हे वापरणं गरजेचं आहे. म्हणून ह्या बेने प्रक्रिया करणं गरजेचं आहे. नंतर बेनेमळ्यासाठी खत. आता हे बेनेमळ्या खतासाठी तुम्ही बेनेमळा करायचा नाही, परंतु आमच्या याच्यामध्ये बेनेमळ्यासाठी जरा जादा नत्र लागतो आपल्याला, कारण त्याच्यामध्ये त्याची कायिक वाढ जास्त झाली पाहिजे. स्फुरदाचं सुद्धा प्रमाण जास्त असतं. म्हणून ह्या बेनेमळ्याचे डोसे गरजेचे आहेत. तुम्ही जर बेनेमळा केला तर त्यासाठी किती असावेत खतं हे ह्या स्लाइड मधून दाखवलेले आहे आपल्याला. नंतर
त्रिस्तरीय बेनेमाळा कसा असावा कारखान्यासाठी, हा शेतकऱ्यांच्यासाठी नाही, परंतु कारखान्यामध्ये एक कारखाना असेल तर त्याच्यामध्ये बाबा किती त्यांच्याकडं बेनेमाळा असावा, ते साधारणतः 1,00,000 हेक्टर आपण जर धरलं क्षेत्र, त्याच्यामध्ये 5,000 हेक्टर क्षेत्र बेनेमाळा त्या कारखान्याकडे असणं गरजेचं आहे. मग तो त्यांनी शेतकऱ्याकडे घ्या किंवा स्वतःच्या बेनेमाळ्यावरती घ्या, मग मूलभूत बेनं, पायाभूत बेनं, प्रमाणित बेनं असं दरवर्षी वापरून जर कारखान्यांनी नियोजन केलं तर शेतकऱ्यांना बेनं जाग्यावरतीच उपलब्ध होतं. काही कारखाने फार अभ्यासू आहेत, त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्र ह्याच्याप्रमाणे वापरलं जातं, म्हणून ह्या सर्व कारखान्यासाठी आपण हे दिलेलं आहे. आणि मग तो बेनेमाळ्याचा ऊस कसा असावा, ह्या स्लाइड मधून तुम्हाला दिसेल की असा जर बोल केला की 9 ते 10 महिन्यामध्ये 20 ते 25, 30 कांड्यापर्यंत सुद्धा ऊस येतो. ठसठशीत ऊस असतो, रसरशीत असतो, रोग आणि किडी नसतात त्याच्यात. आणि असं जर बेनं वापरलं आपण तर त्या बेण्यामधले जवळजवळ 90 ते 95%, काही ठिकाणी 100% सुद्धा उगवण क्षमता येते. आणि हे बेण्यामधून मग आपण तुम्ही 1 डोळ्याची टिपरी वापरा, 2 डोळ्याची आता क्वचित वापरा, मी म्हणेन 1 डोळ्याचीच. पूर्व हंगामी आणि आडसाली ज्याच्याकडे ऊस आहे त्यांनी 1 डोळ्याचीच वापरा. सुरूसाठी थोडीशी उगवण कमी येते, थंडी असते, त्या ठिकाणी 2 डोळ्याची वापरली तरी चालतील, परंतु आडसाली आणि पूर्व हंगामीसाठी 1 डोळ्याची वापरा. आणि विशेषतः आता सुपर केन नर्सरी किंवा नर्सरीकडे जाणं गरजेचं आहे आपल्याला. मग त्या ट्रे मधली वापरा रोप किंवा तुम्ही जाग्यावरती स्वस्तातली रोप करून वापरले तरी चालू शकतील. नंतर 1 डोळा रोप निर्मिती, आता ह्याच्यावरती मी तुम्हाला थोडस भर देणार आहे, कारण रोपाची लागवड कशी फायदेशीर आहे हे आपल्याला याच्यातून दिसेल की ही 1 ते 1.5 महिन्याची रोप असल्यामुळे जर जमीन आपली मोकळी नसेल तर त्या काळामध्ये आपण मशागत करून बाजूलाच रोप वाढवू शकतो. हा 1 ते 1.5 महिन्याचा फायदा होतो. नंतर एखाद्याच्याकडं पाणी उपलब्ध नाही, आता मान्सून उशिरा होणार चालू आहे, मान्सून आलाच नाही, मग यावेळेला आपण त्या काळात थोड्या काळामध्ये नर्सरी करू शकतो. काही काळाला जुलै महिन्यात, आता या वर्षी जसा पाऊसच नव्हता जुलै महिन्यामध्ये, मग त्या जुलै महिन्यामध्ये रोप करून आपण ते ऑगस्ट मध्ये लावलं तर ते जुलै मध्ये लागवड केल्यासारखंच होतं, म्हणून हे रोप फायदेशीर आहेत. नंतर रोपामुळे काय होतं आपल्याला की थोड्याशा जमिनीमध्ये आपण रोप तयार करत असतो आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये अवजारांची सहाय्याने मशागत करतो, म्हणून तणांचा बंदोबस्त आपल्याला चांगली मशागत करता येते. नंतर रोपांचं जर बघितलं त्याच्यामध्ये फार 90 ते 100% उगवण झालेलं असतं, परंतु कांड्याचा ऊस जर लावला आपण त्याच्यामध्ये 50% 60% उगवण होत असते. म्हणून चांगली उगवण आणि बियाणं जर वापरलं आपण तर उगवणीच्या दृष्टीने रोपांची लागवड. आणि ही अन्नद्रव्य जे आपण देतो, जसं आम्ही सांगतो की युरियाची इतकी गोण्या द्या तुम्ही खताला, परंतु शेतकरी सांगतात की आम्ही जी एवढी पोती टाकली म्हणजे ती फेकून दिल्यासारखंच आहे, म्हणून ती त्यांच्या मुळाच्या जवळच सानिध्यात दिली पाहिजेत. म्हणून हा रोपांचा विशेषतः अन्नद्रव्य त्याच्या जवळ देण्यासाठी उपयोग होतो. ते चांगल्या प्रकारे शोषून घेतात आणि योग्य अंतरावरती लागवड केल्यामुळे सर्व पानांना सूर्यप्रकाश, अन्नद्रव्य, पाणी योग्य प्रमाणात मिळाल्यामुळे त्याची वाढ चांगली होते. म्हणून रोपांची लागवड फायदेशीर आहे हे आम्हाला दिसून आलं. आणि ही रोपांची लागवड करण्यासाठी आपण कशी रोपं तयार करायची, विशेषतः ही रोपं जी आहेत ती क्षारपड आणि चोपण जमिनीमध्ये, कारण त्या ठिकाणी आपण टिपरी जर लावली क्षारपड आणि चोपण मध्ये ते बरेचसे उगवत नाही, 50% कमी उगवण असते. मग अशा वेळेला उगवलेली रोपं जर लावली आपण तर 100% रोपं जगतात. म्हणून ज्याच्याकडे क्षारपड आणि चोपण आहे त्यांनी रोपांचीच लागवड करावी असं मी आवर्जून सांगेन. नंतर खोडवा पिकात काही वेळेला नांग्या म्हणजे मोकळं पीक असतं, मग आता आपल्याला खोडवा मोडावं का ठेवावं कळत नाही, परंतु त्यावेळेला जर आपण रोपं अगोदरच तयार केली बाजूला आणि त्या नांग्या भरण्यासाठी जर वापर केली तर खोडव्याचं पीक सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे येऊ शकतं. नंतर काही वेळेला नवीन ऊसाची जात प्रसारित केलेली आणि ते मिळत नाही आपल्याला, मग ते आपण एकराची मागतो, 2 एकराची नाही, तुम्हाला 1 गुंठ्याची रोपं जरी मिळाली किंवा गुंठ्याचं बियाणं मिळालं तर त्याच्यामध्ये त्या 1 गुंठ्याच्या ह्याच्यामधून किंवा थोड्या ऊसामधून मोठ्या प्रमाणात आपण रोपं तयार करून ट्रेमध्ये करा किंवा ह्याच्यामध्ये जर केली शेतामध्ये तर ते वापरतात. तर ह्याच्यामध्ये फुटव्यांची भर कमी असते रोपामध्ये. इतर तर ह्याच्यात पण आपण 2 डोळ्याची टिपरी, 3 डोळ्याची टिपरी तर फुटवे खूप फुटतात, कारणाविना जास्त फुटवे फुटतात
आणि त्यातले बरेचसे अन्न खाऊन मरतात, परंतु या रोपामध्ये 9 ते 10च फुटवे येतात आणि ते चांगले सशक्त असतात. म्हणून सशक्त फुटवे असण्यासाठी ही रोपांची लागवड करणं गरजेचं आहे. नंतर कमी ह्याच्यामुळं वाहतुकीचा खर्च कमी होतो. जसं मी आता सांगितलं तुम्हाला की मी यावर्षी लोणंद जवळ रोपं तयार केली आणि खंडाळ्याला वाहून नेली, म्हणजे 20 किलोमीटर ट्रेमध्ये. छोट्याशा वाहनामध्ये आपल्याला ती रोपं वाहून तेवढी 1-2 एकराची लागवड करता आली मला शक्य, म्हणून ही रोपं म्हणूनच फायदेशीर ठरले. नंतर पाण्याचा वापर याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आणि खतांचा सुद्धा वापर करता येतो. सूर्यप्रकाश सुद्धा भरपूर त्याला मिळू शकतो. तर ही एक डोळा रोपं तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये रोप वाटिकेसाठी सुधारित आणि चांगलं भेसळयुक्त बियाणं असणं गरजेचं आहे. जाडं रसरशीत बियाणं असणं गरजेचं आहे. रोग आणि कीड मुक्त बियाणं असावं. 9 ते 10 महिने वयाचंच बियाणं असावं आणि विशेष करून खोडवा ऊसाचं बियाणं वापरू नये. खोडव्याचं का वापरू नये की त्याच्या रोग आणि किडे असतात. एखादा चांगला ऊस असेल तर खोडव्याचं वापरलं तर चालू शकतं, परंतु तो चांगला पाहिजे ऊस. त्याच्यामध्ये रोग किडी नसाव्यात, पाण्याचा ताण त्याला मिळालेला नसावा, असा खोडवा वापरला तर चालेल. पण शक्यतो खोडव्यामध्ये दुर्लक्ष केलेलं असतं, म्हणून तो वापरू नये. आता हे रोपं करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये 4 पद्धती आहेत. एक गादीवात्यावर ऊस रोपे तयार करणं, एक डोळा रोपांची प्लास्टिक पिशवीत रोपं करत होते, आता प्लास्टिकचे बंद झाले रोपं कारण ट्रे आले आता. आणि एक डोळा पद्धतीने प्लास्टिक ट्रे मध्ये रोप करणे आणि कमी खर्चात ऊस रोप, त्याला सुपर केअर नर्सरी म्हणलेलं आहे. की ह्या सुपर केअर नर्सरी मी मागच्याच एक 5-6 महिन्यापूर्वी जुन्नर तालुक्यात गेलो होतो, तर त्या ठिकाणी मला हजारो एकरावरती ही कमी खर्चातील सुपर केअर नर्सरी शेतकऱ्यांच्याकडे मिळाली. काही संस्था आणि त्या संस्थेतील जे सामाजिक तरुण शेतकरी आहेत त्यांनी भिंतीच्या भिंती रंगवलेल्या मला दिसल्या की सुपर केअर नर्सरी कशी करावी. मला त्यावेळेला अभिमान वाटला की आमचे जे तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांच्या पर्यंत देण्यासाठी काही तरुण शेतकरी समार्ग अवलंबतात आणि हजारो एकरावरती मला ते सुपर केअर नर्सरीचे शेत दिसले. त्यावेळेला खरंच मला योग्य वाटलं आणि त्यामध्ये विशेषतः मी आमचे मित्र जे आहेत डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी माझे गुरु आहेत, त्यांनी ह्या सुपर केअर नर्सरी डेव्हलप करण्यामध्ये आणि शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यामध्ये खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे. ही सुपर केअर नर्सरी एका साध्या शेतकऱ्याने आम्हाला आयडिया दिली होती की सुपर केअर नर्सरी किंवा त्याला सुपर केअर नंतर नाव दिलं कशी करावी. साधारणतः गोण्या, आपल्या ज्या खताच्या गोण्या आहेत त्या खाली हातराव्या, त्याच्यावरती माती हे करावी. पुढे मी सांगणारच आहे. ती त्यावेळेस एका शेतकऱ्याची आयडिया आणि पुढे ते आम्हाला सुचल्यामुळं, म्हणून मी सांगतो की संशोधन, शेतकऱ्यांनी सुद्धा संशोधक झालं पाहिजे, शेतकऱ्यांनी सुद्धा अभ्यास केला पाहिजे आणि आमच्या शास्त्रज्ञांनी शेतकरी झालं पाहिजे. शेतकरी झालं पाहिजे म्हणजे ते स्वतः शेतकरी शेती केली पाहिजे, तर त्याला तो अनुभव येतो. नुसतंच आपण व्याख्यान देऊन चालत नाही. म्हणून काही अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या सोडवण्यासाठी. सर्व शेतकरी बांधवांनी, विशेषतः कृषी विद्यापीठामध्ये जे काम करणारे प्राध्यापक आहेत, तंत्रज्ञ आहेत, त्यांनी शेतामध्ये गेलं पाहिजे, स्वतःची शेती केली पाहिजे. मग ती अर्धा एकर असो, 2 एकर असो, एकर असो, हे जर केले तर त्या शेतकऱ्यांच्या अडचणी आपल्याला समजतात आणि त्या अडचणीमध्ये आपल्याला मात करता येते. म्हणून शेतकरी आणि संशोधक ह्या दोघांनी एकत्र जर आलं तर शेतीला दिवस चांगले आहेत असं मी आवर्जून या ठिकाणी नमूद करतो. नंतर हे गादी वाफ्यावरती सुद्धा आपल्याला रोपं कशी तयार करायची आहेत, परंतु या गादी वाफ्याच्या रोपापेक्षा ही सुपर केअर नर्सरी अगदी सोपी आहे. त्या सुपर केअर नर्सरीमध्ये 2-3 मुद्देच आपल्याला लक्षात ठेवता येतील. ही गादी वाफ्यावरची रोपं आहेत. नंतर ही गादी वाफ्यावरची रोपं बघा कशी वाढलेली आहेत, आपल्याला दिसता येतील. हे सुद्धा वाढून घेता येतात. पण ह्या गादी वाफ्याच्या रोपांचे काय होतं, त्याच्यामध्ये एक होतं की मुळं काही वेळाला तुटतात. परंतु सुपर केअर नर्सरीमध्ये खाली आपण खताच्या गोण्या हातरल्यामुळे, मोकळ्या रिकाम्या हातरल्यामुळे ते मुळं खाली जात नाहीत आणि अलगद उपटून येतात. म्हणून तो एक फायदा आहे ह्या गादी वाफ्यापेक्षा होतो. दोन्ही गादी वाफांती एकच आहे, परंतु खाली गोण्या अंतरले, हा एक त्याच्यामध्ये हे आहे. नंतर ही प्लास्टिक ट्रे मध्ये, आता हे प्लास्टिक ट्रे मध्ये
पद्धत चांगली आहे. ही सुद्धा पद्धत मी पाडेगावला असतानाच आम्ही वापर केली. अगोदर प्लास्टिक पिशवीत करत होतो, नंतर ट्रे आले, ट्रे मध्ये परत मग कोकोपीट आलं. थोडासा खर्च वाढला, परंतु लोकांना काय खर्च वाढला तरी चालेल आम्हाला, परंतु आम्हाला रेडीमेड मिळालं पाहिजे. नर्सरीमध्ये कुठे आपण नर्सरी करायची, काय करायची, असे सुद्धा विचाराचे काही लोक आहेत. मग त्याच्यासाठी प्लास्टिक ट्रे मध्ये नर्सरीतली, परंतु प्लास्टिक ट्रे मधले रोप जे आहेत नर्सरीमधून घेतो आपण, त्याची जर किंमत पाहिली आपण तर ही किंमत कुठल्याही नर्सरीमध्ये जा तुम्ही 2.5 ते 3 रुपये साधारणतः एका रोपाची होते. आणि आम्ही सांगतो की एका एकराला 4x2 जर लावले आपण ते साधारणतः 5 ते 5.5 हजार रोप लागतात. 5,000 गुणिले 2.5 रुपये जर केला आपण तर त्याचा खर्च 15 ते 20,000 रुपये लागवडीचा खर्च होतो. हा खर्च कमी करण्यासाठी आपण जर सुपर केन नर्सरी केले तर 70 पैशामध्ये एक रोप, म्हणजे 5,000पेक्षा सुद्धा कमी खर्चामध्ये आपणाला ही रोप मिळू शकतात. म्हणून आपण एक डोळा ट्रे मध्ये रोपापेक्षा सुपर केन नर्सरीची जागेवरच नर्सरी करा. परंतु ऐन वेळेला आपल्याला जर नसतील तर प्लास्टिक ट्रे मध्ये सुद्धा रोप तुम्ही तयार करा किंवा नर्सरीमध्ये प्लास्टिक ट्रेची रोप वापरा. हे रोपक तयार करण्यासाठी एक डोळ्याची टिपरी तयार केलेली आहेत. बारीक चांगलं बेन पहा तुम्ही, 1 ते 1.5 लांबीची बेनेचा डोळा आहे हा. नंतर हे 1 महिन्याची रोप आहेत, 1 ते 1.5 महिन्याची रोप आहेत आणि हे सशक्त असले पाहिजेत. बघा रोप जर बघितलं आपण बरेच वेळा नर्सरीमध्ये पाहता आपण की बेनच चांगलं न वापरल्यामुळे बारीक कोंब असतो त्याचा, पण ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर असा जाड अंगठ्यासारखा कोंब असतो आणि हे रोप पुढं चांगले फुटवे फुटल्यामुळं उत्पन्न सुद्धा याच्यामध्ये चांगलं येतं. आता ही शेवटची जी आहे ती कमी खर्चात ऊस रोप निर्मिती. त्यामध्ये खतांच्या पिशव्या, पहिल्यांदा खड्डा घ्यायचा आपण 3 मीटर रुंद आणि साधारणतः 10 मीटर, मग किती आपल्या ह्याच्याप्रमाणे 10 मीटर लांब किंवा 5 मीटर लांब, आणि त्याच्यामध्ये ह्या प्लॅस्टिकच्या पहिल्यांदा कागद हातरायचा. त्याच्यामध्ये मी सुरुवातीला आपणाला जे सांगितलं की बीज प्रक्रिया, रासायनिक बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. ती रासायनिक बीज प्रक्रिया करायची आणि दुसरं ह्याच्यामध्ये चुन्याची निवळी. चुना जो म्हणतो आपला कळीचा चुना म्हणतो आपण, तो चुना रात्रभर भिजत ठेवायचा आणि त्याच्यामध्ये निवळी स्वच्छ पाणी, त्यातलं खालचे खडे काढायचे आणि स्वच्छ पाणी घेऊन त्या खड्ड्यामध्ये हे जे ऊसाच्या कांड्या आहेत ते रात्रभर साधारणतः 12 ते 15 तास भिजत ठेवायचे. जेवढं जास्त भिजवाल तुम्ही चांगले, 20-24 तास ठेवले तरी चालतात. कॅल्शियममुळे याची उगवण चांगली होते आणि पुढे ही रोपं सशक्त होतात. म्हणून चुन्याच्या निवळीची हे देणं गरजेचं आहे. नंतर या पट्टे सरीमध्ये पसरून त्याच्यामध्ये माती टाकायची सुरुवातीला 2.5 ते 3 इंच चांगली भुसभुशीत माती, आणि ह्या मातीवरती ह्या 1 डोळ्याच्या टिपऱ्या एकाला एक लागून मांडायच्या आणि नंतर परत त्याच्यावरती माती टाकायची आणि बुजवून घेऊन त्याला हलकसं झारीने पाणी द्यायचं. अशा प्रकारे ही सुपर केन नर्सरी एक 20 ते 25 दिवसामध्ये रोपं चांगली तयार होतात. आता ह्या कशी करायचे बघा, दाखवलेले आहेत, पट्ट्या केलेल्या आहेत. नंतर रोपं तयार झाल्यानंतर त्या पट्ट्या उचलून काढता येतात आपल्याला, त्याच्यामुळे मुळं तुटत नाहीत. हा याच्यामधील महत्वाचा फायदा आहे. गादी वाफ्यावरची मुळं तुटतात पण इथली मुळं तुटत नाहीत. नंतर बेने प्रक्रिया करण्यासाठी आपण 1 किंवा 2 डोळ्याची टिपरी बाजूला 1 इंच खालील बाजूस लांबीची टिपरी ठेवावीत आणि अशी मांडायच्यात आपल्याला वळीने. 2 डोळ्याची ना, 1च डोळ्याची घ्या. 22-3 मेलॅथियन जशी आपण लागवडीला करतो तीच ट्रीटमेंट इथे बियाण्याची द्यायची ड्रम मध्ये बुडवून. नंतर हे रोपातील अंतर आणि त्याचं हे किती वापरलेलं आहे बघा. मी 4 फूट बाय 1.5 मीटर 1.5 फूट, नंतर 5 फूट बाय 1.5, 6 फूट बाय 1.5 आणि रोपाची संख्या किती लागते त्याच्याप्रमाणे आपली जमीन जशी आहे त्याप्रमाणे तुम्ही लावा. भारी जमीन आहे का ही जमीन आहे
नंतर जोडवळ पद्धती सुद्धा वापरतात काही शेतकरी. त्या जोडवळ पद्धतीत सुद्धा किती अंतर असावं आणि त्याला रोपाची संख्या या स्लाइड मध्ये आपल्याला दिसत. नंतर आता पुढं काही दिवसांनी आता मी जे सांगितलं तुम्हाला की यांत्रिकीकरण गरजेचं आहे. पाडेगावला मी असताना एक प्रयोग केला होता की कांदा लागवडीचं यंत्र जे आलेलं आहे त्या कांदा लागवडीच्या यंत्रामधून सुद्धा ऊसाची रोपं आम्ही लावलेली होती आणि यांत्रिकीकरणामध्ये ही रोपं आम्ही यंत्राच्या साहाय्याने त्यावेळेला ती लागवड केलेली आहे. अशी यंत्र जर आली तर अनेक मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनाही फिरसेल. आणि ह्यासाठी मला एक आवर्जून या ठिकाणी की गट शेती स्वतः आता एक काही फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये माझी अशी आयडिया आहे की शेतकऱ्यांना अशी जर आपण अवजारं तयार करून दिली, त्यांना बियाणं तयार करून दिलं तर एकत्र येऊन चांगली शेती करता येते. कारण हा इंडिव्हिज्युअल शेतकरी असे अवजारं घेऊ शकत नाही, म्हणून गट शेतीकडे जाणं गरजेचं आहे आणि गट शेतीच्या माध्यमातून असे आपल्याला अवजारांच्या साहाय्याने शेती करता येईल. रोपांची लागवड आहे. आता ह्या लागवडीच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. सरीचं अंतर किती ठरावावं, नंतर सरीला उतार किती असावा, सरी किती फूट पाडावी, हे तुम्हाला सांगितलं. आपली जमीन आणि आपल्या ह्याच्याप्रमाणे आपण जर हे केलं तर आपल्या सत्संग विद्येला पटवून आपण 4 फूट ठेवायचे, 4.5 फूट ठेवायचे का 5 फूट, हे आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि अनुभवानुसार आपण ऊसाची लागवड करावी. आणि त्याप्रमाणे असा ऊस दिसेल तुम्हाला. एक पट्टा पद्धतीचा ऊस आहे. पट्टा पद्धतीचा एक फायदा आहे की मध्ये आंतरपीक घेता येतं आपल्याला आणि काहीतरी कीटकनाशक किंवा हे मारण्यासाठी किंवा ड्रीपसाठी ही पट्टा पद्धत अतिशय चांगली आहे. परंतु काही वेळेला शेतकरी म्हणतात आम्हाला थोडासा खर्च जास्त आला तरी चालेल, पण ह्या पट्टा पद्धतीपेक्षा रुंद सरी फायदेशीर आहेत. त्या ठिकाणी रुंद सरीचे सुद्धा रिझल्ट चांगले आहेत. 5 फुटापर्यंत चांगले रिझल्ट आहेत. नंतर हे लागवड करताना कशी करावी, त्याच्यामध्ये एक फार गमतीशीर बाब आहे की 2-3 प्रकार आहेत. एक ओली लागण आणि कोरडी लागण. ओली लागण म्हणजे कशासाठी, या लोकांना लवकर उरकण्यासाठी, कारण आजकाल मजूर मिळत नाही, उक्त लागवड दिलेली असते, पाणी द्यायचं आणि पायाने दाबायचा ऊस. त्याच्यामध्ये एक माझा अनुभव असा एक गमतीशीर आहे की एका शेतकऱ्याच्याकडे मी गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं, अहो माझा ऊस असा 3 सऱ्या झाल्यानंतर, आपल्या 4 सऱ्या झाल्यानंतर 5वी आणि 6वी सरी ऊस उगवलाच नाही. काय झालं ते तुम्ही जरा सर याच्यावरती आम्हाला सांगा. तर मी त्या ठिकाणी पाहायला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काय झालं असेल बरं. मग मी त्यांना विचारलं लागवड कोणी केली. ते म्हणले अशी एक टोळी होती त्यात दिली होती. मग त्यामध्ये किती माणसं होती लावायला, म्हणे ऊस दाबायला 2 जण होते, 3 जण होते. मग त्या 3 जणांमध्ये तिसरा माणूस कसा होता ह्या 2 सरीमध्ये, ते म्हणे तो जरा अतिशय जाड माणूस होता. जाड माणूस होता मग लक्षात आलं की जाड माणूस असल्यामुळे त्या टिपऱ्या खोल गेल्या आणि त्यामुळे त्या उगवल्या नाहीत. आणि दुसऱ्या 2 सऱ्यातला जर हलका माणूस असल्यामुळे चांगला उगवला. तर अशा ह्या थोड्याशा गमतीच्या बाबी आहेत की ऊसाची टिपरी जास्त खोल गेली नाही पाहिजेत, म्हणून या ओल्या लागवडीमध्ये विशेषतः खोल जातात, म्हणून ती एक काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून कोरडी लागण चांगली आहे, परंतु आजकाल टोळ्यांना ते कोरडी लागण करायला ते खोदायचे, चळी काढायचे, परंतु वापशावरती जर चळीमध्ये कोरडी लागण केली तर ऊस चांगला उगवतो आणि त्याची वाढही चांगली होते, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. नंतर हे बेने प्रकारानुसार लागण करायचे. 1 डोळ्याची लागण, 2 डोळ्याची लागण. तर बेनं कसं असावं, एक त्याच्या ह्याच्या चेंड्याकडचा भाग किंवा ज्या मुळाकडचा भाग आहे ते 1/3 असावा आणि ह्याच्या पुढचा भाग आहे तो 2/3 असं बेनं तोडायचं. ज्याला शक्य नाही विशेषतः सुरू लागवडीमध्ये ते 2 डोळ्याची टिपरी वापरावीत, पण अडसाले आणि पूर्व हंगामीला 1 डोळ्याची टिपऱ्याचीच लागवड करावी. नंतर ती टिपरी किती, त्याची संख्या किती या ठिकाणी दिलेलं आहे. हा एक सर्वात महत्वाचा आहे बरं का, खताचं व्यवस्थापन कसं करायचं. तर खताचं व्यवस्थापन बरेच शेतकऱ्यांना किती द्यावेत, काय करावेत माहित नाही. खतं देतात परंतु ते पिकाने किती घेतली हे त्यांना कळत नाही. म्हणून आम्ही सर्वसाधारण शेतकऱ्यांच्यासाठी सांगतो की हा नत्र जे आहे शिफारशीत
तो नत्र 4 हप्त्यामध्ये द्यायचा. सुरुवातीला लागणीच्या वेळेला 10%, त्याच्यानंतर लागणीनंतर 2 महिन्याने 40%, नंतर परत 3 ते 4 महिन्याने परत एक 10% आणि मोठ्या बांधणीच्या वेळेला 40%. हे असे दिलेले आहेत. हे तर 2 महिन्याने आणि एक नंतर 40% जास्त नत्र का दिलेलं आहे की फुटव्याची अवस्था असते. फुटव्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला नत्राची गरज जास्त असते, म्हणून हे नत्र लागणीच्या वेळेला जास्त देण्याऐवजी फुटव्याच्या अवस्थेमध्ये देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्फुरद आणि पालाश 2 हप्त्यात द्यावं. लागणीच्या वेळेला 50% आणि बांधणीच्या वेळेला 50% स्फुरद आणि पालाश, असं जर त्याचं विभागन केलं तर ती खतं चांगल्या प्रकारे उपयोगी पडतात. नंतर आता या ठिकाणी आपण हा हेक्टरचा डोस आहे की किती द्यावेत पूर्व हंगामीसाठी. विशेषतः 340 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश. आणि तो 4 हप्त्यामध्ये नत्र कसा द्यायचा की लागणीच्या वेळेला 34 किलो, 2 महिन्याने 136 किलो, परत एक 3 महिन्याने 34 किलो आणि मोठ्या बांधणीच्या वेळेला 136 किलो आणि असा 340 किलो नत्र जर दिला आपण तर तो चांगल्या प्रकारे उपयोगी पडतो. स्फुरद सुद्धा आपण 170 देताना अर्धा विभागून जर दिला आपण तर तो पिकाला चांगला उपयोगी पडतो. ह्या प्रमाणात खतं देणं गरजेचे आहे. नंतर काही वेळेला आपण आता जे सांगितलं तुम्हाला की ज्यांच्याकडे ठिबक आहे त्या ठिबक मधून खतं देताना कशी द्यायची, तर ठिबकचे विद्यापीठाने जे शिफारशीत केलेले आहे की साधारणतः 45 आठवड्यापर्यंत खतं देता येतात. परंतु ती खतं नत्र आणि स्फुरद हे आपल्याला साधारणतः 35 आठवड्यापर्यंत 35 ते 37 आठवड्यापर्यंत देणं गरजेचं आहे. आणि पालाश जो आहे आपल्याला तो 45 आठवड्यापर्यंत दिला तरी चालेल. मग त्याच्यामध्ये युरिया स्वस्त द्या. महाग खतं देण्यापेक्षा स्वस्त युरिया, मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणजे 1261 आणि पांढरं पोटॅश हे तिन्ही वापरले तरी चालते. विद्राव्य खतं घेण्याची गरज नाही. विद्राव्य खतं जवळ 4 ते 5 पट महाग असतात, म्हणून ह्या खतामधून सुद्धा आपल्याला चांगले देता येतात ते खतं. आणि त्याचे हप्ते कसे द्यायचे ह्या ठिकाणी दिलेले की पहिल्या 2 ते 5 हा 4 हप्त्यामध्ये द्यायचा आपला हा युरिया आणि मोनो अमोनियम फॉस्फेट आणि पांढरं पोटॅश 7 किलो 4 हप्त्यामध्ये द्यायचं. त्याच्यानंतर 6 ते 15 ह्याच्यामध्ये 10 हप्त्यामध्ये आपण दिलं तरी चालेल. नत्र, युरिया, मोनो अमोनियम फॉस्फेट आणि पांढरं पोटॅश. नंतर 28 आणि 37 16 ते 27 मध्ये 12 हप्त्यामध्ये द्यायची गरज आहे आठवड्यामध्ये. नंतर 28 ते 37 आठवड्यामध्ये 10 हप्त्यामध्ये आपण हे द्यायचे. आणि शेवटचा पाला जे आहे ते आपण 8 हप्त्यामध्ये द्यायचे. असं टोटल 44 हप्त्यामध्ये हे खतं द्यायचे. हे सगळं शेड्यूल आपल्याकडे आहे. आपल्याला सर्वांना मी ते उपलब्ध करून दिले स्लाइड आणि त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी माहिती होतील. नंतर आता जे तुम्हाला मी सगळे सांगितले की पूर्व हंगामी ऊसामध्ये सिलिकॉनचा वापर, विशेषतः त्या वेदांत ॲग्रो मी धन्यवाद मानेल की त्यांनी सिलिकॉन सारखे एका छोट्या अन्नद्रव्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे. सिलिकॉन का वापरायचं, कशासाठी द्यायचं, उपयोगी आहे आता आम्हाला माहिती आहे, परंतु त्याच्यामध्ये फंक्शनल एलिमेंट म्हणून याला म्हणले. फंक्शनल म्हणजे ते उपयुक्त आहे, गरजेचे असं नाही. गरजेचं म्हणजे ते नसेल तर जमिनीची पिकाची वाढच होत नाही. त्याला आपण इसेन्शियल एलिमेंट म्हणतो. नत्र जर पिकाला नसेल तर त्याची वाढ होत नाही, म्हणून त्याला इसेन्शियल मध्ये म्हणतात. परंतु हे सिलिकॉन फंक्शनल म्हणा किंवा सपोर्टिंग एलिमेंट खूप चांगला आहे. तर पहिला याच्या सगळ्यात रोग आहे की रोग आणि किडीला प्रतिकार शक्ती वाढवतं सिलिकॉन, म्हणून हे गरजेचं आहे. त्यानंतर अल्युमिनियम, आयर्न आणि मॅंगनीज हे तिन्ही अन्नद्रव्य उपयुक्त आहेत. जसं फेरस आहे आपल्याला, मॅंगनीज आहे, हे गर्भग्रहण क्रियेसाठी महत्वाचं आहे, म्हणून ह्या दोन्हीच्या वाढीसाठी सिलिकॉन चांगलं गरज आहे. नंतर फॉस्फरस मिळवण्यासाठी ह्या सिलिकॉनचा चांगला होता पी अवेलेबिलिटीसाठी. नंतर याच्यामुळं झिंक हे सुद्धा अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे मिळतं. नंतर सर्वात चांगला ह्या सिलिकॉनचा उपयोग आहे की आता जो आपल्याला हे आहे की आम्ही आता 10,001 व्हरायटी सांगितली तुम्हाला. 10,001 व्हरायटी सर्व चांगले आहे.
पडती व्हरायटी. म्हणून हे न पडण्यासाठी हे सिलिकॉनचा चांगला आहे की त्याच्यामध्ये स्टर्डीनेस, हार्डनेस खोडामध्ये येतो. म्हणून सिलिकॉन वापरलं तर त्या ठिकाणी पडण्याचं प्रमाण कमी होतं. नंतर पानं अशी उभट येतात, जाड पानं येतात आणि त्याच्यामुळं पानं इरेक्ट असतात आणि त्याच्यामध्ये कर्बग्रहण क्रिया वाढते. नंतर पाणी धरून ठेवण्याची क्षमता ह्या सिलिकॉनमुळे चांगली येते. म्हणून सिलिकॉन वापरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पूर्व हंगामामध्ये जर सिलिकॉन वापरला आपण खताबरोबर तर त्याच्यामध्ये 2-3 प्रकारे सिलिकॉन वापरता येतं. कॅल्शियम सिलिकेट, त्याचं प्रमाण आहे 6 टन प्रति हेक्टर, साधारणतः 2 ते 2.5 टन प्रति एकराला वापरलं तर त्याच्याजवळ 16% वाढ झाल्याचे आपल्याला दिसून आलेले आहे. म्हणून हे सिलिकॉन वापरणं गरजेचं आहे. नंतर हे शिफारशीत खत मात्रेबरोबरच कॅल्शियम सिलिकेट 850 किलो 832 किलो प्रति हेक्टर किंवा सिलिकॉन 400 किलो प्रति हेक्टर किंवा फ्लाय ॲश, कारखान्यामध्ये जे फ्लाय ॲश मिळते आपल्याला, उसाचं बगॅस जळून दिल्यानंतर जी राख मिळते त्याच्यामध्ये सुद्धा सिलिकॉन असतं. ते सुद्धा 2 टन प्रति हेक्टर किंवा बगॅश ॲश 1.5 ते 2 टन म्हणून वापरल्यास चांगला उपयोग होतो ह्या उत्पन्न वाढवण्यामध्ये, हे आपल्याला सिद्ध झालेलं आहे. म्हणून सिलिकॉन वापरणं गरजेचं आहे. परंतु त्या सिलिकॉन बरोबरच आता जे आपण वेदांत ॲग्रोची मी जे सांगितले तुम्हाला प्रॉडक्ट, वेदांत ग्रीन सॉल जे केओलिन आहे, एक चांगला त्याच्यामध्ये आहे की सिलिकॉन आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता असल्यामुळं ते 3 ते 5 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे ह्याचे जर स्प्रे घेतला आपण चांगलं आहे. नंतर वेदांत कार्बोसिल, ऑर्गॅनिक कार्बन जवळ याच्यामध्ये 50% आहे, हे सुद्धा वापरायला पाहिजे. नंतर वेदांत कार्बोसिल हे तर आहेच. वेदांत ॲग्रोसिल म्हणजे SiO2 75% याच्यामध्ये मिनरल सिलिका पावडर आहे. ही जमिनीमध्ये सॉइल ऍप्लिकेशन मधून वापरता येते. नंतर वेदांत ग्रीन सॉइल सिलिकॉन ह्याच्यामध्ये 99% आहे, ड्रीप मधून वापरता येतं. वेदांत ग्रीन सील सिलिकॉन हे ड्रीप मधून आपल्याला वापरता येते. ज्यांच्याकडे ड्रीप आहे ते वापरता येईल. सगळ्या प्रकारचे त्यांनी सिलिकॉनचे उपलब्ध करून दिलेले आहेत. नंतर फायटोसिल हे एक फंजिसाइड आहे. हे फायटोसिल आणि ग्रीनसॉल म्हणजे केओलिन जर एकत्र वापरलं आपल्याला तर तांबेरा नावाचा रोग, आता बरेचसे तांबेरामध्ये नुकसान खूप झालेलं आहे. म्हणून हा तांबेरा होऊ नये म्हणून या दोन्हीचं ऍप्लिकेशन देणं गरजेचं आहे, स्प्रे, आणि याचे रिझल्ट खूप चांगले आलेले आहेत. नंतर या स्लाइड मधून आपल्याला दिसेल की आपल्याला पारंपरिक पद्धतीने खतं वापरले आणि ठिबकाद्वारे वापरलं आणि जर हे वापरले तर किती त्याच्यामध्ये येतं बघा. पारंपरिक शेत असे फोकून देतात खतं, 30%च उपलब्ध होतं. परंतु हेच ठिबकद्वारे दिलं तर 95%, म्हणजे खताचा किती बचत होते. स्फुरत सुद्धा पारंपरिक पद्धतीने आपण अशीच जमिनीमध्ये टाकून दिलं तर 20%च येतात. परंतु ठिबक सिंचनाद्वारे किंवा आपल्या त्याच्यामधून ठिबकामधून जर दिलं तर 30 ते 45% आणि पाला सुद्धा 60 ते 80% मिळतं. म्हणून विशेषतः हे खतं ठिबकाद्वारे किंवा जागेवरतीच देणं गरजेचं आहे. नंतर तणनाशक, आता तणनाशकाबद्दल मी सांगणार आहे की लोकांचा थोडासा गैरसमज आहे, परंतु तणनाशक योग्य प्रमाणात वापरणं गरजेचं आहे. तणनाशकामध्ये 2-3 आहे की अट्रॅजिन, ही ऊस उगवण्यापूर्वी म्हणजे ऊसाची लागवड केल्यानंतर पहिलं जे आंबवणीचं पाणी आहे त्या आंबवणीच्या पाण्याच्या वेळेला द्यायचे हे, आणि आंबवणीचं पाणी दिल्यानंतर हेक्टरी 2 किलो म्हणजे एकराला साधारणतः पाऊण किलो तो 1 किलो क्रियाशील घटक अट्रॅजिनचा जर स्प्रे दिला ते तण उगवत नाही, म्हणजे उगवण्यापूर्वीच ती तण मरतात. किंवा मेट्रिबिजन हे साधारणतः 1 किलो आहे. मेट्रिबिजन म्हणजे ज्याला आपण शंकर म्हणतो, हे सुद्धा देता येतं. आणि हे देण्याचं ही योग्य वेळ आहे लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनीच दिलं पाहिजे. नंतर लागणीनंतर 60 दिवसांनी 2,4-D आणि सेंकॉर 60 दिवसांनी किंवा
90 दिवसांनी दिलं तरी चालेल, की जी उगवलेली तण आहेत ते मरतात. सेंकर आणि 2,4-D जर एकत्र आपण दिलं, जी शिफारस नाही, परंतु माझ्या अनुभवावरून सांगतोय, दोन्ही एकत्र जर दिली तर उगवलेली तण दोन्ही प्रकारची रुंद पानाची तण आणि अरुंद पानाची तण सुद्धा दोन्ही मरतात. आणि फक्त याच्यामध्ये 2च तण मरत नाहीत, ती एक हरळे आणि लवाळा. हरळे आणि लवाळासाठी एक औषध आहे चांगलं, परंतु ते ऊस मरतो, म्हणून त्याला डायरेक्टेड स्प्रे म्हणायचं किंवा पट्ट्यामध्ये मारता येतं, ऊसावरती उडून न देता. ग्लायफोसेट सारखं चांगलं आहे. किंवा लवाळ्यासाठी एक चांगलं हे तणनाशक आहे, सॅम्प्रा नावाचं आहे. हे सॅम्प्रा जर वापरलं तर फक्त त्याने लवाळा मरतो. फक्त याचं वापरण्याचं योग्य म्हणजे ऊसामध्ये किंवा शेतामध्ये ओल पाहिजे, म्हणून हा सॅम्प्रा, ज्याच्याकडे लवाळा आहे त्यांनी सॅम्प्रा वापरणं गरजेचं आहे. असे तणनाशक जर वापरलं आपण तर एकत्रित खर्च आपल्याला कमी करता येतो. नंतर पूर्व हंगामी ऊसामध्ये अवजारांच्या साह्याने मी सांगतो तुम्हाला बाळ बांधणी करावी, तर अवजाराच्या साह्यामध्ये कृषीराज सारखा आहे की 3 बैलाच्या साह्याचा अवजार आहे, 3 पाहरीचा अवजार. आणि नंतर रिचरच्या साह्याने त्याची बांधणी करायची. किंवा आता पॉवर टिलर आहे, मोठ्या ट्रॅक्टरने सुद्धा बांधणं करता येते रुंद सरीमध्ये. पूर्वी रुंद सऱ्या नसल्यामुळे बांधण्यात येत नव्हते, पण मोठ्या ट्रॅक्टरने सुद्धा आता 4.5 फूट 5 फुटाच्या सऱ्याची चांगली बांधणी येते, आंतरमशागत करता येते. म्हणून अवजाराच्या साह्यानेच बांधणी करावी. नंतर ऊसामध्ये आंतरमशागत घेण्यासाठी असं हे बघा अवजार आहेत. पॉवर टिलरचा वापर आहे, रिझरचा वापर आहे. आणि अशी मध्ये बघा मशागत म्हणजे कुठलंही तण राहत नाही. म्हणून अशी मशागत जर झाली, बाळ बांधणी आणि बांधणी जर दोन्ही बांधण्या केल्या आपण, तर पुढे उत्पन्न येण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. हे बघा मोठ्या ट्रॅक्टरच्या साह्याने बांधणी ही 4-4.25 फूट अंतर आहे. बघा मी पाडेगावला असताना त्यावेळेचाच फोटो आहे हा. तर ऊसाची बांधणी किती व्यवस्थित होते. फक्त हे वापशावरती शेत असणं गरजेचं आहे. म्हणून वापशावरती जर शेत असेल तर त्याची फोडणी करून बांधणी जर केली तर त्याच्यामध्ये हवा खेळती राहते, पाणी योग्य प्रमाणात राहतं आणि पुढे ऊस लोळण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणून अशी बांधणी होणं गरजेचं आहे. आंतरपिकाची निवड, आंतरपीक ज्याला घ्यायचंय, अडसाली ऊस असेल तर 2-3 प्रकारचे आंतरपिकं मुख्य पिकाला स्पर्धा करणारी नसावीत. त्याच्यामध्ये सोयाबीन एक चांगला आपल्या भागासाठी आता आहे, भुईमुग आहे आणि काही ठिकाणी खरीप कांदा सुद्धा घेतला जातो. हे 2-3 पिकं. आणि पूर्व हंगामी ज्याला ऊस घ्यायचा आहे त्यांनी कांदा आहे, बटाटा आहे, कोबी आहे, फ्लावर आहेत किंवा भाजीपाल्याची 2-2.5 महिन्यामध्ये निघणारी पिकं चांगली आहेत. सुरू ऊस, त्याच्यामध्ये भुईमुग आहे, मध्य पट्ट्यात कलिंगड घेता येतं, टरबूज घेता येतं, काकडी घेता येते. असे मुख्य पिकाला स्पर्धा न करणारी आंतरपिकं घ्यावीत. आणि याच्यामुळे काय होतं की काही हिरवळीची पिकं सुद्धा आपल्याला आंतरपिकं म्हणून घेता येतात आणि ती गाडता येतात. तर त्याच्यामध्ये धेंचा आणि ताक आणि चवळी सुद्धा पिकं आंतरपिकं म्हणून घेऊन आपण त्या शेतामध्ये गाडतो. हे सर्व आपण चांगलं केलं, उत्पन्न चांगलं येणार असं वाटलं, पण ऐन वेळेला रोग आणि किडी येतात. म्हणून हा रोग आणि किडीचा सुद्धा एकात्मिक बंदोबस्त करणं गरजेचं आहे. की त्याच्यासाठी आपल्याला एकात्मिक बाजू म्हणजे उन्हाळ्यामध्ये जमिनीची 2 वेळा खोल नांगरट करणं गरजेचं, सदा विशेषतः हुमणीसाठी. हुमणी येतात लोक. पूर्वी आपण पाहत होतो की शेती उन्हाळ्यामध्ये तापायची चांगली, मग ते पक्ष्यांच्या साह्याने, कावळ्यांच्या साह्याने, बगळ्यांच्या साह्याने हे सगळं किडी खात असत. परंतु आता आपण लगेच नांगरणी करतो, लगेच ऊस लावतो. म्हणून ही उन्हाळ्यात जमिनीची तापट ठेवणं पाहिजे नांगर. नंतर ऊस लागणीपूर्वी मेलॅथिऑन पावडर आणि 22-3 पाण्यात मिसळून त्याची बेणे प्रक्रिया करणं गरजेचं आहे. नंतर खोडकीड, कांडी कीड, शेंडे कीड, मूळ कुजवणाऱ्या आळ्या यांच्या बंदोबस्तासाठी आपल्याला ट्रायकोकार्ड विद्यापीठाकडे मिळतात. हे ट्रायकोकार्ड अतिशय उपयोगी आहेत. नंतर लोकरी माव्याच्या बंदोबस्तासाठी आपल्याला आपल्या ऊस पिकामध्येच जे जैविक किडे आहेत
की एकमेकाला पोषक आहेत, ते फक्त लोकरी मावा खातात. त्याच्यामध्ये कोनोबात्रा ज्याला डिफा म्हणतात, मायक्रोमास आहे, शिरपीड माशी आहे, ह्या त्यांचं खाद्य लोकरी मावा आहे. म्हणून लोकरी माव्याची आता काळजी इतकी करण्याची नाही. ह्या सगळ्या किडी फक्त त्यांचं संगोपन केलं पाहिजे. अशा ठिकाणी औषध मारण्यापेक्षा आपल्याला ह्या किडी वाढवल्या पाहिजेत, आल्या पाहिजेत. आणि त्या जर हे झाल्या नंतर हुमणीच्या बंदोबस्तासाठी पहिल्या पावसानंतर सायंकाळी बाभूळ, लिंब किंवा बोर, कारण ते हुमणीचे जे पतंग आहे त्या ठिकाणी ते अंडी घालतात आणि ते अंडीच्या नंतर भुंगेरे तयार होतात. म्हणजे भुंगेरे तयार होण्याच्या अगोदर हे भुंगेरेच आपल्याला जाळून वेचून मारून टाकायला पाहिजेत. आणि हे सर्व एकात्मिक पद्धतीनं करणं गरजेचं आहे. अशा तऱ्हेने मी आपणाला हे केलेलं आहे, माहिती सांगितलेली आहे बरेचशी. आणि याच्यानंतर आपला थोडा प्रश्नोत्तराचा ताट चालू होईल. ह्या प्रश्नोत्तराच्या म्हणजे काही कोणाचे प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका तुम्ही, आपण त्याला उत्तर देऊ आपण. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. आता एक प्रश्न कॉमेंट मध्ये आलेला आहे बरं का, 90-57 बेने कसे आहे. 90-57 मागील वर्षी आपण शिफारशीत केलेली जात आहे. 10,000 बरोबरच 90-57 ही जात आपण. एक प्रश्न कॉमेंट मध्ये आलेला आहे बरं का, 90-57 बेने कसे आहे. 90-57 मागील वर्षी आपण शिफारशीत केलेली जात आहे. तर 10,000 बरोबरच 90-57 ही जात आपण. आणि हे आता ही आता ह्याच्यामध्ये बरं का 90-57 अजून एक गुळासाठी चांगले आहे बरं का. गुळ याचा अतिशय चांगला होतो. बेनं आपण पाडेगावला उपलब्ध आहे, तुम्ही त्या ठिकाणी बेनं घेऊ शकता. नंतर पुढचा जो एक प्रश्न आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग इज सुटेबल फॉर शुगर केन प्लांट. ऑर्गॅनिक फार्मिंग सर्वच पिकाला चांगले आहे, परंतु ऑर्गॅनिक कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. की ऑर्गॅनिक म्हणजे फक्त ऑर्गॅनिक ही टाकायची आणि ऊसावरती रासायनिक औषधं मारायची असं नाही. खतं त्याच्यामध्ये सेंद्रिय खतं, जैविक खतं आणि रासायनिक खताचं प्रमाण कमी करणं, ह्याला एकात्मिक शेती ऊसामध्ये. कारण ऊसामध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त लागतं आणि एवढी अन्नद्रव्य किंवा एवढी सेंद्रिय खतं विकत घेणं परवडत नाही. म्हणून एकात्मिक पद्धतीने आपणाला हे करणं गरजेचं आहे. नंतर त्याच्या पुढचा एक प्रश्न आहे आहेर साहेबांचा, वाळू आहेर. कॉर्पोरेट फार्मिंग ॲज पर रशियन टेक्नॉलॉजी विल बी युजफुल रादर दॅन दी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि कॉर्पोरेट फार्मिंग. तर कॉर्पोरेट फार्मिंग म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन शेती करणं. जसं साखर कारखान्याला आपण एकत्र आलोय. आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काही कॉन्ट्रॅक्टने घ्यायच्या. कॉर्पोरेट फार्मिंग चांगली आहे. त्या दृष्टीने आपण आता जे आपण शेतकरी प्रोड्युसर कंपन्या तयार केल्या आहेत. मी स्वतः एक शेतकरी प्रोड्युसर कंपनी तयार केली, ज्ञानदीप नावाची, ज्ञानदीप फार्मर्स प्रोड्युसर कंपनी. त्याची थोडं कोविडमुळे आम्हाला यावर्षी करता आलं नाही, परंतु यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी करण्याचा उद्देश आमचा आहे की त्यांचा मालाला चांगला बाजार मिळवून देणं. त्याचबरोबर आता जी तुम्हाला मशिनरी सांगितलं की इंडिव्हिज्युअल शेतकरी त्या मशिनरी घेऊ शकत नाही, परंतु त्या मशिनरी त्या कंपनीने एकत्र घेतल्या, आपण लोक एकत्र येऊन, आणि त्या मशिनरीच्या मार्फत ऊसाची लागवड असेल, बांधणी असेल,
ऊसाची तोडणी असेल हे करण्यासाठी फार उपयोग आहे हे. नंतर पुढचा प्रश्न आहे सारोर विजय यांचा. हाऊ सिलिकॉन हेल्पफुल अँड रोल इन द शुगर केन? इज इट हेल्पफुल टू कंट्रोल द रेड रस्ट? रेड रस्ट साठी आहे ते, कारण सिलिकॉनचं तुम्हाला सांगितलंय की हे प्रतिकारक शक्ती वाढवतं, पिकामध्ये प्रतिकारक शक्ती वाढवतं. रोग आणि किडीला, विशेषतः खोडकीड आपण जर पाहिले असेल की खोडकिडीवरती मी बरंचसं काम केलेलं आहे सिलिकॉनचं. तर सिलिकॉन ज्याला दिलेलं आहे त्याच्यात जवळजवळ 50% खोडकीड कमी होते, आणि ज्या ठिकाणी सिलिकॉन वापरलं नाही त्या ठिकाणी खोडकिडीचं प्रमाण जास्त येतं. तर हा रेड रस्ट की तांबेरा आणि हे आहे, तर त्यामध्ये तांबेरासाठी प्रतिकारक शक्ती वाढवतच आहे. म्हणून सिलिकॉनचा वापर खूप फायदेशीर आहे, सगळ्याच रोग आणि किडीला आहे. त्याबरोबर ऊसाचं जे पडण्याचं प्रमाण आहे, लॉजिंग, या पडण्याच्या प्रमाणासाठी सिलिकॉन गरजेचं आहे. सिलिकॉनचं जवळजवळ 30-40 वर्षापूर्वी सिलिकॉन वापरलेलं असेल, तुम्ही नाव ऐकलं असेल की सावंत सर म्हणून आमच्याकडे एक हेड डिपार्टमेंट पूर्वी होते, त्यांनी हा पहिल्यांदा सिलिकॉनचा वापर कसा फायदेशीर आहे हे सांगितलेलं होतं. आणि तो सिलिकॉनचा वापर विशेषतः वेदांत ॲग्रोने थोडा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पर्यंत नेलेला आहे. सिलिकॉन देणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत, परंतु त्या आपल्याला परवडलं पाहिजेत. त्यामध्ये किती लोक आले कळेल आपल्याला? दिसतं ना कुठं? डाव्या कोपऱ्यात वरती 25 लोक बघतात आता. इथं 25 दिसते, खाली कमेंट दिसतात का कमेंट आहे वगैरे, कोण कोण असतात? 25 लोक आहेत, चालू आहेत, बोलू शकता तुम्ही अजून. तुम्हाला पण जायचं तर आपण आता बरेचसे चर्चा केली आहे. फक्त प्रश्न विचारण्यात येतात ना, प्रश्न लोकांना विचारायचे असं होतं. हे तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये आले, पण विचारायचे असले कोणाला तर कमेंट मध्येच प्रश्न टाका, की वाचता येईल. म्हणजे कमेंट मध्ये प्रश्न टाका, सांगू शकतो. कमेंट मध्ये टाका, सांगायचं असते तुम्ही सांगा की नाही. अजून आपले काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न टाका, आपण कमेंट मध्ये आम्ही उत्तर देतो. कमेंट मध्ये उत्तर देऊ म्हणून आता जाईल सध्या. कमेंट मध्ये उत्तर देऊ, थँक्यू. तुमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न टाका, त्याच्यामध्ये आपण उत्तर देऊ तुम्हाला. प्रश्न आहे. गुड मॉर्निंग, वेलकम डॉक्टर पवार साहेब. रिगार्ड्स आहे, DST विल कंटिन्यू टू एनकरेज. इथे वाचा, कमेंट वाचा काय काय. तेवढे कमेंट्स. मला आज विशेषतः यामध्ये आनंद होतोय की बरेचसे लोकांनी चांगल्या कॉमेंट्स दिलेले आहेत. विशेषतः मला DST मध्ये एक चांगली आपण ऍक्टिव्हिटी आज चालू केलेली आहे, आणि त्यामध्ये गंगावती साहेबांनी लीड घेतलं. आणि लीड घेतल्यामुळं आपण एक कोविडच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो, पण काही अडचणीमुळे आपल्याला जाता येत नव्हतं. परंतु आज आपण चांगली सुरुवात केलेली आहे, आणि ऍग्रिकल्चर टीमने, विशेषतः आमचे मित्र सुभाष शिंदे आहेत, बोकारे साहेब आहेत, नेताजी पवार आहेत, आणि बरेचसे आमचे जे मित्र आहेत, त्या मित्रांनी शेतकऱ्यांच्या पर्यंत जाण्यापर्यंत मागच्या वर्षी प्रयत्न केला होता. मी शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचण्यासाठी पूरग्रस्तांच्या वेळेलाही प्रयत्न केला, हुमणीच्या काळामध्ये प्रयत्न केला, आणि आता कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही हे करतोय. तर त्याबद्दल विशेषतः सर्व आमच्या टीमला धन्यवाद देतो. आणि हे थोडंसं आपलं काम थांबलं होतं ते ह्या कोविडच्या कालावधीमध्ये परत आपण आता शेतकऱ्यांच्या पर्यंत जातोय. इथं बघा एक कमेंट आहे, जून लागवड केली तर उन्हाळ्यापूर्वी पीक घेता येईल काय? राजेंद्र शेट्टी म्हणतात. जून लागवड केली तर उन्हाळ्यापूर्वी पीक घेता येईल का? आता जून लागवड जर केली तर त्याचा ऊस कधी तुटणार सांगा तुम्ही. जून लागवडला आपण जुलै लागवड सांगतो आम्ही, जून आणि जुलै लागवड, तो अडसाली ऊस होतो. परंतु काही काही वेळेला काय होतं की शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की एखाद्या वर्षी
ऊस कमी असेल, शॉर्टेज ज्याला म्हणतो आपण केन, मग त्यामध्ये लोक म्हणतात की जून मध्ये लावायचा आणि तो कारखाना बंद होताने साधारणतः मे मध्ये महिना का विशेषतः एप्रिल मे मध्ये तोडायचा, 9 ते 10 महिने वयाचा ऊस तोडायचा. तर अशा व्हरायटी आता आपल्याकडे आलेल्या आहेत. याच वर्षी कोइंबतूरने एक 8 महिन्याची व्हरायटी नवीन आणलेली आहे. अशा व्हरायटीचा थोडासा अभ्यास करावा लागेल. जून मध्ये लावायचा आणि एप्रिल महिन्यामध्ये तोडायचा कारखाना बंद होताना. परंतु त्यासाठी ऊसचं क्षेत्र त्या वर्षी कमी असेल तर, काही वेळेला ऊसाचं क्षेत्र जर वाढलं, जसं आता या वर्षी ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे, ऊसाचं उत्पन्न चांगलं आलेलं आहे आणि त्यावेळेला ऊस मग कारखाने पार मे जून पर्यंत चालतात. ऊस वेळेवरती तुटत नाही. म्हणून लवकर पक होणाऱ्या जाती ज्या आहेत 8 महिन्याच्या 9 महिन्याच्या, त्या जाती जून मध्ये लावल्या आणि मे मध्ये तोडायला आल्या तर थोडासा अभ्यासाचा भाग आहे, तो करावा लागेल. ठवाळ साहेब म्हणतात थँक्यू, त्यांना नमस्कार. ठवाळ साहेब, आपण हा वेबिनार ऐकला. विशेषतः मला आनंद आहे की आपण दोघांनी धारवाड या ठिकाणी काम केलेलं आहे. धारवाड एक कृषी विद्यापीठ आमचे गुरु डॉक्टर चेट्टी साहेबांच्या मध्ये चांगलं काम करत आहे आणि उगार शुगरला, विशेषतः ऊसाच आपल्या उगार शुगरमध्ये आणि कर्नाटकमध्ये DST आपली संस्था आहे. ह्या उगार शुगरच्या माध्यमातून कर्नाटकमध्ये किंवा इतर राज्यामध्ये सुद्धा, कारण DST ही संस्था 3 राज्यामध्ये आहे आमची, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात, आणि ह्या 3 ठिकाणी आपण हे करतो. गुजरातमध्ये बरेचसे माझे शेतकरी बांधव आहेत, त्यांच्यासाठी आम्ही जात असतो. तर गुजरातमध्ये सुद्धा बरंच उत्पादकतेचं प्रमाण वाढलेलं आहे. त्या ठिकाणी चांगला बाजार देतात, त्यामुळे शेतकरी झालेली आहेत. नंतर पुढचा प्रश्न आहे मारुती लाकळेंचा, 8005 विषयी सांगा. 8005 मारुती लाकळ यांनी विचारलं आहे. ते 8005 ही वसंतदादा साखर संस्थेने शिफारशीत केलेली जात आहे. ही 3 हंगामासाठी येते. ही पर्याय म्हणजे 86-032 आणि 265 ला. आता तुम्हाला ह्या 3 जातीमधून तुमच्या अनुभवातून तुम्ही निवडायचे. 8005 ची मी स्लाइड दाखवली तुम्हाला. उत्पन्न चांगलं आहे, साखर उतारा विशेषतः चांगला आहे याचा. 265 पेक्षा साखर उतारा चांगला आहे, पण सर्वात जास्त जर उत्पन्न घ्यायचं असेल, उत्पादकता असेल तर 265, 2 नंबरला 86-032 आणि 3 नंबरला 8005. परंतु साखर उतारा आणि उत्पन्न जर घ्यायचं असेल तुम्हाला तर 86-032 किंवा 8005, आणि याचं बियाणं चांगलं मिळणं गरजेचं आहे. NK पवार विचारतात सिलिकॉन एकरी किती वापरायचं, त्याची किंमत किती होईल? सिलिकॉन मी तुम्हाला सांगितलं की सिलिकॉनचे वेगवेगळे फॉर्म्युलेशन आहेत. सिलिकॉनचे वेगवेगळे फॉर्म्युलेशन आहेत आणि 400 किलो पासून 800 किलो पर्यंत सिलिकॉन वापरता येतं आपल्याला. जर ह्याच्यात वापरला आपण तर 2 टनामध्ये वापरताय, कारण फ्लाय ॲश वापरा किंवा हे, सिलिकॉनचा सोर्स किती आहे तो सोर्स मध्ये ते तुम्हाला सिलिकॉन वापरता येतं. काय म्हणते सिलिकॉन किती वापरायचं त्याचं उत्तर आहे. थोरात साहेबांचं जे हे आहे तर त्यांच्यामध्ये ॲग्रोकॉस्ट जे सिलिकॉन आहे त्यांचं पर एकर 140 किलो आहे आणि त्याची कॉस्ट साधारणतः 160 रुपये, 80 रुपये. त्याच्याप्रमाणे 3200 रुपये कॉस्ट येते, पण उत्पन्न जवळजवळ 16% वाढतंय. चालेल, इथं फक्त एंड दाबायचं झालं तुमचं. काय म्हणतोय विजय, बंद करायचं का? काय नाही, किंमत सांगा फक्त. तर परत एकदा मी वेदांत ॲग्रो आणि DST याला धन्यवाद देतो की आज आपल्या ह्या संयुक्त प्रयत्नामुळं शेतकऱ्यांच्या पर्यंत आपल्याला पोचता आलं. आणि विशेषतः आज पहिलाच दिवस आहे, 1 ऑक्टोबर. 1 ऑक्टोबर पासून पूर्व हंगाम चालू होतं. मागच्या वर्षी आपण हयात रिजन्सीला 1 ऑक्टोबरलाच भेटलो होतो. 1 वर्षानंतर परत भेटतोय आणि या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आज 1 ऑक्टोबरला भेटतो. उद्या गांधी जयंतीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि काही आपले प्रश्न जर संपले असतील तर आपण बंद करूया असं मला वाटतंय, कारण बरेच लोकांना
तर जेवणाची वेळ झालेली आहे. 1 तास 11 ते 12 आणि 2 तास जवळपास आपण चर्चा केलेली आहे. अशीच चर्चा करत जा आणि आपले काही जर प्रश्न असतील अजूनही तर आमच्या DSTH ला किंवा व्यक्तिशः मला माझा नंबर आहे 9423807550 हा व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअपवर पाठवा किंवा DSTच्या मेलवर तुम्ही जरी पाठवले तरी चालेल किंवा थोरात साहेब वेदांत ॲग्रोचे आहेत त्यांच्याकडेही प्रश्न पाठवले तरी चालतील. तर सर्वांची आपण आता एक रजा घेऊया. 11 ते 2 जवळजवळ 2 पावणे 2 तास आपण चर्चा केलेली आहे. हॅलो थोरात साहेब. हॅलो थोरात साहेब. पूर्व हंगामीसाठी 86-032. पूर्व हंगामीसाठी 86-032, 265, 10,001 आणि 98-05. 4 मधून तुम्ही कोणतीही व्हरायटी निवडा. PSI 434 किंवा 671 ह्या जुन्या झाल्या व्हरायटी, त्यांची उत्पादकता कमी आहे. या 4ही व्हरायटी मधून आपणाला जी योग्य व्हरायटी आहे आपल्या भागामध्ये साठी जमीन कुठली आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्या 4ही मधून कोणतीही व्हरायटी निवडू शकता.